आज जो आमच्या भावंडाच्या वाढदिवसासाठी जे आपण शुभेच्छा देणार आणि ही जी मंडळी तुम्हाला बघायला मिळते आज आमची वंजारी वुमन्स प्रीमियर लागली इकडे विजेता उपविजेता आणि एक आदर्श व्यक्तिमत्व ज्याने इंग्लंड खाडी पार केली आणि गेट ऑफ इंडिया ते डहाणू खाडीपर्यंत शुभ वनमाळी आला आणि त्यांचा सत्कार पहिला तुमच्याकडनं केला आणि तिथून ते जोश आम्ही पाहिला त्यानंतर तुम्ही डहाणू फेस्टिवल करतात लोकांसमोर अधिक आदर्श निर्माण करतात त्याबद्दल तुमचे अनेक अनेक धन्यवाद तुम्ही इकडे आलात त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं स्वागत करतोय मॅच चालू करा चला आपण एक जातोय का सत्कार संभाकडे शुभम माळे आपण इकडे यायचं आहे ज्यांच्याकडनं संजय पाटील साहेब आदरणीय संजय पाटील साहेब आणि निश्चितच आमचे तमाम साहेब या आपण त्यांचा सत्कार करायचा या व्यासपीठावरती आज वाढदिवस असताना ज्याने इंग्लिश खाडी पार केली आणि बघता बघता गेट ऑफ इंडिया ते डहाणू खाडी पार करून एक वरोल गावाचा सुपुत्र जरी वसईला राहत असला तरी जो नाट असायला पाहिजे की स्विमिंग मध्ये फक्त तलावात उडी मारायची आणि नदीमध्ये फक्त पोहायचं असं नसतं त्याच्या पलीकडे जाऊन जो अटकेपार झेंडा बांधाचा झेंडा ते रोवला अशा शुभम माळीचं आज इथे बाकी आम्हाला मनापासून सत्कार करता आनंद वाटतंय आणि खरं याही पुढच्या मोठी वाटचाल जा आणि आमच्या इकडचे बरेचसे खेळाडू आहे की त्याला स्विमिंग म्हणजे एक्झॅक्ट काय ह्याचं मार्गदर्शन करा कारण अनेक टॅलेंट या भागात तुम्हाला बघायला मिळतात डहाणू बघायला बघितलं एक अपंग आमचा आहे तो आज बघतो आशियाचं नेतृत्व करतोय कबड्डीच्या माध्यमातून असंख्य क्रिकेटपटू आपण घडताना पाहिलेत चांगले ॲथलेटिक बघायला मिळतात कुंजलच्या माध्यमातून चांगले हॉलीबॉलपटू बघायला मिळतात पुनश्च तुम्ही स्थानापन्न व्हा आणि खरंच इकडे आल्याबद्दल तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे निश्चितच काय हास्य मुद्दा बघायला मिळतंय आणि खरोखरच मनापासून ज्यांचं कौतुक करावं चला मॅच ऑन करा फील्डिंग लावा आणि बॅटिंग चालू करायचे हॅलो दीपक सर एक मिनिट दीपक सर मॅच ऑन करणार सर मॅच सुरू करायची आहे आपण सन्मान घेणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर तसं रिच टू मनी प्रायव्हेट लिमिटेडचे फाउंडर आदरणीय सन्मान रोशनजी जैन साहेब सुद्धा येतात त्याचं आपण करूया मनापासून हार्दिक स्वागत ओव्हर टू दीपक संके सर हा मैदानाच्या बाहेर उभा राहा बाउंड्रीच्या बाहेर उभं राहायचं बघा मुख्य व्यासपीठावर जेही खेळाडू आहेत त्यांनी मैदानाच्या बाहेर उभे राहा प्लीज ही दक्षता घ्या मॅच ऑन होईल आपण एक मिनिट इकडे बाकी कुंभोली गावातून सरपंच आणि माजी उपसरपंच असं बघताना आज बाकी आमच्या तुषार दादांना इथे सन्मानित करण्यासाठी होता जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी असायला पाहिजे जगाच्या पलीकडे जावं सूर्याच्या प्रकाशामध्ये तेजावं चंद्राच्या पडावर लपावं चालण्यासारखं राखावं अशा पद्धतीचं जामजोम करणार आणि खरोखरच अनेक मित्र मंडळी आज तुम्हाला इथे आपल्या शुभेच्छा देण्यासाठी येतात ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद थँक्यू सो मच दीपक संके सरांचा आपण आवाज ऐकतात अतिशय सुंदर पद्धतीनं जेवढे चांगले समालोचक तेवढे चांगले निवेदक म्हणून त्यांच्याकडे पहिल्या सामन्याला सुरुवात होईल एका बाजूला जर आपण तपासून पाहिलं तर आरपी लायन्स आणि एका बाजूला निलेश फायटर पहिला सामना दोघांनी देखील गमावलाय परंतु आता संधी आहे निलेश फायटर संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या अदरवाईज इथून तुम्हाला पुढे जाता येणार नाही स्कोर कार्ड इथून सुरुवात होणार नाही मॅच थांबवावी लागेल एक्स्ट्रा खेळाडू निलेश फायटर संघ दोन्ही संघांनी यायचं आहे आरपी लायन्स संघाचा एक्स्ट्रा खेळाडू इथे आहे मी विनंती करतोय रोहित भाऊ मॉनिटर हॅलो तर जाऊया आपण सामन्याकडे अत्यंत महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळेल सामन्याला सुरुवात होईल सन ग्रुप संघ विनंती असेल कोणीतरी एक तुमचा प्रतिनिधी पाठवा पहिला बॉल यावेळेस पहिल्याच बॉलवरती क्रॉस बॅटनं स्ट्रोक करण्याचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी शेवटच्या क्षणाला धरती मातेला हा झेल दान केला प्रयत्न चांगले राहिले परंतु मागे वळून धावत असताना झेल टिपणं भरपूर कठीण असतं सन ग्रुप संघ आपले कुपन्स साठी या एका बाजूला आपण पाहतो पंकज दिवे एका बाजूला आपण पाहू शकाल आणि स्वरा युवा ग्रुप संघ आपल्याला पाहायला मिळतो जे क्वालिफाय झालेत अनिकेत राऊत आणि तुषार संके सरांचा संघ आपल्याला बघायला मिळाला पहिल्याच बॉलवरती 2 धावा तदनंतर दुसरा चेंडू देखील आपण पाहतोय स्टिअर केलाय स्क्वेअर ऑफ द विकेटनं शॉर्ट पॉइंटला सिंगल मात्र मिळेल या सिंगलच्या साह्यानं जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 वरती 3 धावा या धावफलकावरती आहेत येणाऱ्या काळात आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल दोन्ही संघ पराभवाच्या छायेमधून आलेत विश्वनाथ जाधव ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून आपल्या पालघर जिल्ह्याला लागलेला हा अनमोल रत्न आपण पाहू शकाल
यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेळला, क्षेत्ररक्षक तिथे खाली आहेत आणि चेंडू मात्र त्यांना हेल्लो टाटा बाय बाय करत सीमारेषा पलीकडे लगा तो 6. या वेळेला आपण पाहतो पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार विश्वनाथ जाधव समोर मात्र अतिशय चांगली फलंदाजी करत असताना चेंडू आता बराच काळ हवेत होता आणि इथे मात्र राहुल कुठलीही चुकी करणार नाही. चेंडू बराच PDTPL सीझन 3 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आजच्या दिवसातला चौथा मॅच, जिथे एका बाजूला RP लायन्स आणि एका बाजूला निलेश फायटर. पहिला सामना जरूर पराभवाच्या छायेमध्ये ढकलला गेला. दोन्ही संघांना इथून संधी आहे. संधी पुन्हा पुन्हा मिळणार नाही. जी संधी मिळाली तिथे तुम्हाला सोनं करावं लागेल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो माता भगिनी अतिशय सुंदर पद्धतीने आज क्रिकेटचे सामने खेळून चॅम्पियन आणि रनर अप असे दोन संघ आपल्याला बघायला मिळतात. वंजारी प्रीमियर लीग साठी राहुल पाटील यानं चांगला झेल टिपला आणि इथे मात्र फलंदाजाच्या खेळाला पूर्ण विराम आपल्याला बघायला मिळाला. पंकज दिवे आणि राकेश प्रभू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये होती आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीरला आपण पाहतोय. अगदी आखूड यष्टीचा असा हा फलंदाज, परंतु क्वालिटी आहे या खेळाडूकडे. पंचांचे दोनात समांतर रेषेत आलेत, अर्थात व्हाईट बॉल म्हणजेच या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला 1 पुढे सरकेल जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 9 वरती. विश नेटवर्क आणि 70-70 लाईव्ह च्या माध्यमातून जे आमचे लाडके प्रेक्षक जोडलेत त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष असं हार्दिक स्वागत. आपण अतिशय सुंदर पद्धतीची ही स्पर्धा पाहतोय. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटन पॅड मधला चेंडू अगदी अंगावर लागून सरळ खेळपट्टीवरती राहिलाय. क्रितेश घरत आपल्याला पाहायला मिळाले. चेक लगेच पाहू शकाल. रिस्ट टू मनी प्राइवेट लिमिटेड ऑनर सन्माननीय रोशनजी जैन साहब, या आपला हार्दिक स्वागत है. रोशन भाई आ जाइए, आपका हम पहले स्वागत करेंगे. वेलकम रोशन जैन सर. नहीं चलेगा. अरे इधर ही खड़े रहे. सर भी आए हैं ना. ओव्हर टू कॉम्बॉक्स मॅच सुरू करायची आहे. येस, थँक्यू सो मच. इथे जर आपण पाहिलं तर 9 चेंडू बघायला मिळाला. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या फलकावरती हॅलो 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 चेक. फ्रीटचा बॉल, चेंडू बराच काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि जसं समजलं की फ्रीट आहे त्या अनुषंगाने लगेचच ती फेकी देखील आली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. लगेच पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये आपल्या यादव आलेत. भारतीय आर्मी मध्ये सिलेक्शन झालं, तयार झाला पाहिजेत. बोईसरचा रहिवासी मनीष यादव भारतीय आर्मी मध्ये खास स्पेशल दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आला मनीष. आणि वशिष्ठ यादव सुद्धा आहे भारतीय आर्मी मध्ये. बघा आपल्याला शुभेच्छा आल्या आहेत. किती गर्वाची गोष्ट आहे. बोईसरचे रहिवासी या आपण बसा आमच्या मुख्य व्यासपीठावर.
चला सामन्याला इथे सुरुवात होते. आपण पाहतोय दुसऱ्या षटकाच्या खेळाला प्रारंभ आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण शोएबला पाहतोय. पहिलाच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. एका बाजूला समीर आणि एका बाजूला राकेश प्रभू. ओव्हर टू यू दीपक संके सर. हॅलो. हा साहेब बोला ना. हॅलो हॅलो हॅलो. हा बोला बोला. हा तुषार, तुला वाढदिवसाच्या खूप खूप माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे, माझ्या कुटुंबियांतर्फे लाख लाख शुभेच्छा. आणि करंट म्हणजे सध्या ते पॉलिटिकल सिच्युएशन मुळे मी या ठिकाणी येऊ शकलो नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु माझी नेहमीच आपल्याला साथ राहील आणि सगळे आपले जे सहकारी आहे, सहकाऱ्यांना काही दिवसानंतर एक चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल आणि म्हणून मी या ठिकाणी थांबलो आहे. आणि निश्चितच आपल्याला पालघर तालुक्याच्या विकासासाठी निश्चितच आपल्याला एक म्हणजे आपला चांगली बातमी आपल्याला ऐकायला मिळेल. आणि तीच बातमी खरं म्हणजे तुझ्या वाढदिवसाला मी त्या ठिकाणी भेट म्हणून देईनच. धन्यवाद. साहेब एक मिनिट साहेब, एक मिनिट साहेब. निश्चितच आपले लाडके आमदार नवनियुक्त आदरणीय राजेंद्र गावित साहेब यांनी शुभेच्छा दिल्यात. फोनवरनं कामानिमित्त ते येऊ शकले नाही. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यस, धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल नवनिर्वाचित आमदार राजेंद्र गावित साहेबांचा मात्र कॉलशी कॉन्टॅक्ट जरूर झालाय. यावेळेस आपण पाहतोय समीर आता आलाय रंगात. समीरच्या शेवटपर्यंत आहे कोऑर्डिनेशन, सर्व गोष्टींचा समन्वय व्यवस्थित राहिला. आणि त्यानंतर समीरनं सांगितलं की हरकत नाही, मागचे 2 चेंडू जरूर मी बीट झालो असेल परंतु या वेळेला नाही. इथे अतिशय देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 6ने फ्लायओव्हरला जाऊन पोहोचते. ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली तर 19 धावा. स्वराविकी हा संघ जाताना पाहायला मिळाला, ज्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली लढत दोन्ही सामन्यांमध्ये 2 विजय ज्यांनी मिळवले आणि मात्र सुपर 6 ला क्वालिफाय मिळाले. हॅलो, गोलंदाज तयार. एकदा तोच प्रयत्न आणि तिथे देखील आपण पाहतोय रिझल्ट आता षटकार नाही तर आता चौकार आहे. त्यांच्यावरती लिहिलं गेलेलं रचलेलं गीत आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी समाजसेवक म्हणून त्यांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटसाठी सातत्याने पुढे असणारं नाव म्हणून ही PDTPL ची संकल्पना ज्यांच्या डोक्यामध्ये आली आणि तदनंतर आज ही सत्यात साकार होते. दिवस रात्रकालीन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिलं वर्ष डे पाहिले, सेकंड वर्ष डे पाहिले, तदनंतर आता 3ऱ्या वर्षात काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन याची संकल्पना अनिकेतजी राऊत आणि तुषारजी संके सरांच्या माध्यमातून राहिली आणि ती सत्यात आज साकार होत असताना
आणि निश्चितच आमचा पिंटू दादाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सर्व प्रेक्षकांना देखील आज जेवणाची आमंत्रण दिलं गेलं आहे, म्हणून सर्वांनी जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. कारण खरोखरच जन्मदिवसाच्या दिवशी सुवर्ण संधी तुम्हाला मिळाला आहे आणि प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपण देखील जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका. खरोखरच या दादांचा जन्म म्हटलं ना की सूर्यासारखं तेज असावं, सूर्यासारखं चंपावं, पण चांदण्यासारखं एकाने फक्त स्थिर जसं राहावं ते मोठं चांदणं आम्हाला बघायला मिळते. आणि खरोखर तुषार भाऊ तुमची करणारी प्रगती, तुमच्याबरोबर प्रत्येक व्यक्ती आणि ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या समाजासाठी देखील वंजारी समाज धावून येतात, ही तुमची हितबुद्धी बघून आम्हाला द्विगुण आनंद होतोय. आणि ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी असंख्य लोकांच्या तुम्हाला शुभकामना फोन मार्फत लोक तुम्हाला भेटतात. आणि खरोखरच हा ये सालगिरह है इनकी, और सालगिरह में जितने भी लोग शुभकामना देते जुड़ते हैं, जोड़ेंगे फिर कमेंट्री की तरफ, कमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू सो मच दीपक संके सरांना आपण ऐकताय. अतिशय सुंदर पद्धतीनं समालोचन भूमिका. हा चेक. हॅलो, तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात अगदी स्वॅग से. अतिशय हॅलो हॅलो चेक. इथे मात्र आपण पाहतोय षटकारानंतर चौकार देखील बघायला मिळाला. एक दुहेरी धावांचा देखील आपण पाहतोय. चांगला स्ट्रोक दुसऱ्या चेंडूवरती होता आणि तदनंतर आता चौकार. समीर पहिल्या मॅच मध्ये फेल असताना आता मात्र या मॅच मध्ये सांगतोय की समोर विश्वनाथ जाधव हरकत नाही, मी देखील माझ्या संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू आणि मला देखील इथे जिंकायचं आहे. ही जी स्पर्धा आहे जिल्ह्याची, तिथून मात्र समीरचं टॅलेंट आपल्याला बघायला मिळतं. 8 मध्ये 23 ची मात्र झंझावाती खेळी आणि या वेळीस आपण हॅलो हॅलो निश्चितच आपण बघत आहात आदरणीय संतोषजी वडे साहेब आणि आमचे आनंदजी बोईसर वजारी तमाम मंडळी हे आज बाकी आपल्या गावातल्या सुपुत्राला आशीर्वाद देण्यासाठी इकडे आलेत. खरोखरच जगामध्ये प्रेम कसं असावं हे मैत्रीतून बघायला मिळते. फुलांचं फुल एकमेकात गुंफलं की त्याला आपण वेणी म्हणतो आणि एखादं समोर फुल म्हणतो, 10 फुलं घेतले की त्याला हार म्हणतो. अशा हारा आणि फुलांच्या वेणीप्रमाणे सुगंध दुर्वळ करताना आमच्या बोईसर वंजारवाडले आनंदजी म्हणा, संतोषजी म्हणा, असंख्य व्यक्तिमत्व आज बाकी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. इथे जर आपण पाहिलं तर विश्वनाथ जाधवच्या विरोधात समीरची फलंदाजी जर आवडली असेल तर हॅलो अनेक पाहुणे मंडळी मात्र हॅलो इथे जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 चा खेळ देखील संपलाय आणि षटका अखेर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 46 लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती निलेश पायकर या संघाची आपल्याला बघायला मिळते.
मनीष भाऊ हॅलो ऑन स्क्रीन आपण बघू शकाल या स्पर्धेसाठी लागणारे चेंडू अर्थात 70-70 आता फक्त नाव राहिलेलं नाही तर हे ब्रँड बनलंय. आपण पाहू शकाल 70-70 चे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. सेहेचाळीस धावा या धावफलकावरती आहेत आणि आता आणखीन 3 षटकांचा खेळ येणं बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. राहुल पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि विश्वनाथ जाधवचे 2 षटकं आणि 33 धावा. थोडंसं खर्चिक राहिलं आणि त्याच्या मागचं कारण आहे समीर. छोटा पाक बडा धमाका. कालच्या दिवसात निहिल किणीनं मात्र प्रभावी केलं होतं. आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं समीर हा फलंदाज मनमोहित फलंदाजी प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये जाऊन या खेळाडूंना आज घर केलं आणि हेच एक मकसद होतं पालघर जिल्हा प्रीमियर लीग ठेवण्याचं की आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर टॅलेंट आहे फक्त ते दाखवण्याची संधी पुढे मिळत नाही. त्या अनुषंगानं मात्र तुषार संकेसर आणि अनिकेतजी राऊत यांच्या माध्यमातून आलेली स्पर्धा आज लपलेलं टॅलेंट हिडन टॅलेंट या भव्य व्यासपीठावरती समीरचं बघायला मिळालं. एका बाजूला राकेश प्रभू एका बाजूला राहुल पाटील. ही बॅटल आपल्याला बघायला मिळेल. राकेशसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितलं की स्टम्प्सला मिस करतात. खराब कॉलिंग दोघांमधलं समन्वय संपलं आणि समीर इथे मात्र आपण पाहतोय धावचीच्या स्वरूपात बाद होईल. गॉन समीरला मात्र परतीचा प्रवास करावा लागतंय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फलंदाज प्रीतम बारी पालघर जिल्ह्याचा एक आणखीन लखलखता तारा सितारा प्रीतम बारीला आपण पाहतो. राकेश प्रभू आणि समीरचं कोऑर्डिनेशन व्यवस्थित जमलं नाही जिथे मात्र धावचीच्या स्वरूपात त्याला बाद व्हावं लागलं. अगदी खोलातला बॉल होता आणि राहुल पाटीलची गोलंदाजी इथे आता महत्वपूर्ण ठरते. जी गोलंदाजी महत्वपूर्ण असायला हवी होती ती सध्या आता बघायला मिळते. राकेश प्रभूला थोडंसं शांत केलंय. प्रीतम बारी नॉन स्ट्रायकिंग एंडला घणघाती फटके ही त्याची ओळख सातत्याने राहिलेली आहे आणि तोच फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला समीर बाद झाल्यानंतर आलाय. रात्रकालीन स्पर्धा PDTPL सीझन 3 आणि तिसऱ्या पर्वातलं एक जबरदस्त मॅनेजमेंट आणि जबरदस्त असं मात्र हे देखणं आयोजन. या वेळेला राकेश प्रभू बॅक टू द डगआउट गॉन. तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज राकेश प्रभू बाद झाल्यानंतर अतुल जाधव ज्याने मागच्या मॅच मध्ये त्याची क्वालिटी दाखवून दिली होती मैदानाच्या आतमध्ये. अगदी मैदानाच्या चहूबाजूला फटके खेळले होते. समोर कोण आहे हे मला माहित नसून मी संघाचा कोणीतरी आहे. ज्या अनुषंगाने ज्याने फलंदाजी केली तोच फलंदाज अतुल जाधव मैदानाच्या आतमध्ये. चौथ्या षटकात त्याला मिळालेली संधी इथून एक चांगलं क्रिकेट दाखवून द्यावं लागेल. अनेक प्रेक्षक या स्पर्धेकडे बघतायत आणि इथून मात्र या सामन्याचा केंद्रबिंदू म्हणून तुम्हाला कामगिरी करावी लागेल. अतुल जाधवकडे ती क्वालिटी राहिलेली आहे ज्याने मात्र मागच्या मॅच मध्ये देखील तो क्लास दाखवून दिला. परंतु हा मॅच महत्वाचा आहे कारण मागच्या मॅच मध्ये पराभव हा निश्चय होता. यानंतर आणखीन आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ बाकी असेल. षटक क्रमांक 4 चा खेळ सध्या चालू आहे.
सुंदर पद्धतीनं आपण पाहतोय बॅटिंग करत असताना समीर धावचीच्या स्वरूपात बाद झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 46-46 आणि अतुल जाधव पहिलाच बॉल या मॅचचा मान त्याला मिळेल आणि मिळाल्यानंतर आता कुठल्या पद्धतीचा तो सावध पवित्रा स्वीकारेल की मग हाणामारीकडे त्याचा जो स्वाभाविक खेळ आहे त्याच्याकडे तो वळण घेईल. यावेळेस पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला खेळायचं होतं आणि तिथे मात्र आपण पाहतो मिडॉनला क्रितेश घरत मात्र पोहोचले आणि तिथे मात्र सिंगल पूर्ण झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 आजचा जर दिवस पाहिला या स्पर्धेचा दुसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसात जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात पालघर स्पोर्ट्स क्लब आणि गोल्डन डिस्ट्रॉयर हे दोन संघ क्वालिफाय होताना बघायला मिळाले. आज आपण पाहतोय स्वराविकी 11 हा संघ क्वालिफाय होताना बघायला मिळाला. आता एक संघ कुठला असेल याच्याकडे अगदी बारकाईने लक्ष देत असताना निलेश फायटर आणि एका बाजूला आपण पाहतोय आरपी लायन्स यांच्यातला कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रत्येकाला वाटतं की जिंकावं, प्रत्येकाला वाटतं की सीझन 3चा चॅम्पियन मी झालो पाहिजे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला खडतर प्रवास आहे, अनेक परिश्रम आहेत, सहजरित्या काहीच मिळणार नाही. डाऊन द ग्राउंड क्रितेश घरतच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय कुशल चौधरीच्या स्वागतासाठी. दिवसात जर आपण तपासून पाहिलं 1,30,000 युट्यूबला व्ह्यूवर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सर्वांचा आम्ही मानतोय आभार. दीपकजी संके सरांचं पुन्हा एकदा स्वागत. एक उत्कृष्ट समालोचक, लेजंड कॉमेंटेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 51 धावा. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिलं तर षटक क्रमांक 4 मध्ये अगदी आपण पाहतोय शेवटचा बॉल बाकी असेल आणि या शेवटच्या बॉलचा खेळ प्रीतम बारीने दाखवलाय की आक्रमकता ही माझ्यामध्ये ठासून भरले आणि ती दाखवावी देखील लागेल. हीच ती योग्य वेळ आहे, कारण गोलंदाजांनी आता त्यांचा दबदबा निर्माण केला. त्यांना पुन्हा एकदा प्रेशरमध्ये कसं घेऊन जायचं याची एकदम उत्तम जाणीव त्याला आहे. यावेळेस आपण पाहतोय क्रितेश घरातला बीट करत चेंडू मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफला. तिथे देखील आपण पाहतोय या सिंगल मिळतोय. या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक 4चा खेळ संपतोय आणि षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 52 धावा. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि ऐकूया सुमधुर संगीत. नि मात्र चॅम्पियन पद पटकावलं. स्वरा 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांना मात्र तिथे बक्षीस देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांची ट्रॉफी. आणि एका बाजूला रनरअप संघ राहिला तिथे दीपक संख्या सोबत पुन्हा जोडले जातील. ऐकूया प्रेझेंटेशनची. हॅलो, निश्चितच आज आमची वंजारी प्रेमी बघायला मिळाली आणि विजेता संघ ठरला तिकडे तो आमचा स्वरा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायला पाहिजे. खरोखर मोठा इतिहास आज वंजारी समाजामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय आणि न भूतो न भविष्यतो अशी स्पर्धा तुमच्याकडनं पाहायला मिळाली. निश्चितच त्यांचं ट्रॉफी आणि सन्मान केला जातोय. पुन्हा तिकडे बघायला पाहिजेत. क्रिकेटची दर्दी मी म्हणतो, क्रिकेटचे शौकीन खूप असतात. आमचे राजसाहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे खरोखरच, कारण त्यांचा एक विशेष प्रेम ह्या क्रिकेट पाहायला मिळते. विजेत्याची कर्णधार स्वरा 11 हा विजेता संघ आपण पाहिला. त्यांना पुन्हा इथे सन्मानित केलं जातं. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. सुवर्ण अक्षरामध्ये लिहिल्या गेलेलं हे क्षण तुम्हाला आणि फटाक्याची आतिषबाजी सुरू करायची. आपण खरोखरच फटाक्याची आतिषबाजी सुरू करा. जो सन्मान केला जाणार साहेब, तुमच्याबरोबर हे चित्र बघताना अजून उत्कंठा वाढेल आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजातून सुद्धा एखादी रणजीपटू बघायला मिळेल. आणि खरोखर इथे तुमचं जिथे हात लागलाय तिथे मला वाटतं की तो माणूस, तो क्षण, तो व्यक्ती, ते गाव एका वेगळ्या पद्धतीने बघायला मिळालंय. कारण एखाद्या चिखलामध्ये जेव्हा कमळ उगवते तसं तो कसं ग्रोथ करतोय तसं पण तुम्हाला बघायला मिळते. जोरदार टाळ्या सोहळ्यासाठी असायला पाहिजे. वंजारी समाजाचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ही ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकवलाय. त्यांना कॅश प्राइज देखील दिलं जाते. कॅश प्राइज देखील सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. अनुष्का
याच ग्राउंडवर मोठी झाली, याच ग्राउंडवर वाढली आणि चांगलं क्रिकेट शिकताना असंख्य बघायला मिळालं. असंख्य आताच बाजू स्वागत केलं जाते. प्रत्येकाचे मोमेंटच तुम्ही हेरून ठेवा. जिथे जिथे जाल तेव्हा ते तुम्ही क्रिकेट खेळाल हे क्षण तुम्हाला आठवण बघायला मिळेल की तुषार भाऊच्या जन्मदिवशी आम्हाला पुन्हा एकदा प्रेरित केलं. हे क्रिकेट इतिहासामध्ये कधी होत नसतं. ते फक्त वर्ल्ड कपमध्ये भारत जिंकली, मुंबई वानखडून केला. तशाच पद्धतीचं स्वागत तुमचं आज इथे केलं जाते. जोरदार टाळ्या पुन्हा व्हायला पाहिजे स्वरासाठी. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन वंजारी समाजाचा संघ आपण बघितला. पहिली वंजारी प्रीमियर लीग झाली आणि त्याचा विजेता संघ आपण चॅम्पियन. चला आता आपण वाढदिवस उपविजय संघ द्यायला पाहिजे. सूर्या हिरेकडे मासवडचा संघ, या 3 जणांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. उपविजय संघ तुम्हाला बघायला मिळाला. इथे देखील चांगले गोलंदाज स्वतः कर्णधार हिचा विचार करून चांगले गोलंदाज बघायला मिळाले. जोरदार टाळ्या मासवड संघासाठी व्हायला पाहिजे. सूर्या हिरेकडे हा संघ आपण बघितला. आज खऱ्या अर्थाने महिला वंजारी पहिलं प्रीमियर लीगचं उपविजेतं पद त्यांनी कमवलं आणि आज तुमचा या वाढदिवसानिमित्त पुनश्च सत्कार करताना आज तुषार भाऊच्या वाढदिवसाला आम्हाला आनंद इथे बघायला मिळतो. ज्यांनी क्रिकेट डहाणूमध्ये पाहिलं, ज्यांनी क्रिकेट खेडेगावात नेलं, ज्यांनी क्रिकेट खऱ्या अर्थाने खेड्यापाड्यात गेलं आणि डहाणूमध्ये डहाणू महोत्सव करताना आज अटकेपार झेंडा देशाच्या पलीकडे 32 देशामध्ये बघत असतात. आणि मला कधी कधी सर सांगतात क्या डहाणू को फेस्टिवल. मी आवर्जून विनंती करतो की जेव्हा जेव्हा डहाणू फेस्टिवल होईल तेव्हा आपण सर्वात समज बांधवांनी जायचं आहे आणि डहाणू फेस्टिवल जरूर बघा, तिकडे बघायला पाहिजे. राकेशभाई या आपण सर्वांनी केक वाढवायचं. आज ज्या माझ्या भावाचा वाढदिवस तुम्हाला बघायला मिळतो तुषार संख्ये त्यांच्या मातोश्री बघायला मिळेल. आणि हॅपी बर्थडेचं गाणं घ्या आपण. डीजे हॅपी बर्थडेचं गाणं घ्या. बघा त्याच्या मातोश्री त्यांच्यावर बघायला मिळतात. एका अनमोल रत्नाला जन्म दिला आणि किती आईला आनंद होत असेल की एका क्षणाचं विलंब न करता आपण आपल्या मुलाला मोठं होताना पाहिलं. अनेक लोकांशी नाती गोती केक कापत असताना जगापलीकडचं नातं रेखावं संजय बापू शिकायचं. जन्म दिला आईने, नाव दिलं बापाने, ओळख दिली समाजाने, पण मित्रत्व बनवलं बोईसरमध्ये. एकदा बोईसरकर संजय भाई तुम्हाला देखील शुभकामना बघायला मिळतोय. आमचे खरापडचे उपसरपंच तुम्हाला बघायला मिळतात. आज अनेक सरपंच उपसरपंच हे सर्व बीजेपीच्या माध्यमातून आज तुम्हाला इकडे बघायला मिळणार. आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. 2 चेंडू खेळणार आहेत. नंतर आपण बघणार आहोत मॅच चालू नका. प्लीज सांगा तुषार भाऊ सांगितलंय. थांबा तुषार भाऊ सांगितलं मॅच थोडा वेळ चालू करू नका. एक 10 मिनिटं थांबा, त्यांचा आदेश आहे. बघा अनेक मित्र परिवार तुम्हाला बघायला मिळतात. बोईसरचे रहिवासी तुम्हाला बघायला मिळतात. अनेक प्रांतातून बघितलं. सकाळी नाशिक मधून जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती नंतर जिल्हा परिषद सदस्य हे नाशिकवरून आले आणि तिकडे त्यांना देखील शुभकामना त्यांनी दिल्यात. आता पंकज भाऊ आणि आमचे धर्मेंद्र हे देखील तुम्हाला शुभकामना देतात. खरोखरच असंख्य लोकांचं प्रेम यामध्ये ओसंडून वाहते आणि खरोखर या वाढदिवसाच्या दिवशी आणि निश्चितच भावानी कसं शुभाशय द्यावे हे तुम्हाला बघायला मिळतात. ओ आटाडे काय सुंदर सोनियाचा दिवस आज बाकी तुम्हाला इथे जन्मदिवशी पाहायला मिळतोय. दूर लोक आलेत.
असंख्य लोकांनी शुभकामना तुम्हाला दिल्यात. सकाळच्या सत्रामध्ये आपण वंजारी महिला प्रीमियर लीग पाहिली, तिथे देखील नाशिक पंचायत समितीची सभापती, त्यानंतर बाकी जिल्हा परिषद सदस्य हे देखील आहे. आता बाकी कुंदनजी संख्या आलेत. हे कळवणे ग्रामपंचायत सरपंच म्हणून जे काम लोकांनियुक्त सर्व मताने निवडून आलेले कळवणे ग्रामपंचायतचे सरपंच कुंदनजी संख्ये हे देखील तुम्हाला केक भरताना पाहायला मिळतात. प्रेम ओसंडून जाते आणि प्रेम पुन्हा येते, पण तो नावदित्याचा वाढदिवस पुन्हा जन्माला कधी येत नाही. आणि तुषारजी संख्येचं समाजकार्य फक्त क्रिकेट नव्हे, त्याच्या पलीकडे देखील आपण आवर्जून जाऊन केलं. तसं रेग्युलर बॉलर त्याने भाईने बॉलर टाकावा प्लीज. कोण पण रेग्युलर 2 बॉलर यार. भरत भाईंची इच्छा एक रेग्युलर बॉलर पाहिजे. भाई असं नाही, तुम्ही पण टाका. अतुल टाका 2 बॉल. अतुलजी टाका. अतुल ग्रेट बॉलर आहेत. निलेश टाका ना, त्याची रिक्वेस्ट आहे, त्यांची रिक्वेस्ट आहे. ओके यस, आमचा प्रीतम बारी IPSचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो, ज्याने ISPL मध्ये खेळताना डहाणू तालुक्याचं नाव केलं. हा प्रीतम बारी नावाचा खेळ तुम्हाला जोरदार टाळ्या झाला पाहिजे. बघा हा माणसाला माणुसकीचं नातं कळते, क्रिकेटमध्ये माणूस जोडतोय. प्रीतम बारी त्यांच्या डहाणू खालीचा खेळाडू आहे. लहानाचं मोठं होताना या खेळाडूला पाहिलं आणि प्रीतम बारीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. ज्या बारी समाजाचा महाराजा ज्याला म्हटलं गेलं, आमच्या डहाणू गावाचा गौरव ज्याला म्हटलं जातं, हा प्रीतम बारी तुम्हाला बघायला मिळतोय. आणि खरोखरच पंचगिरी तुमचं नाव देखील खूप ऐकलं सर. ज्या दर्जाने तुम्ही पंचगिरी करता तुमचं मनापासून करतो. पुन्हा एकदा प्रीतम बारी गोलंदाजी करतो राजपूत साहेबांना. बघा प्रत्येक चेंडू बॅटीवर घेतात, म्हणजे कोणत्या गावातून कशी मतं काढायची, कशी मतपेटी वाढवायची, कसा सभासद नेवायचा, कसा पंचायत समिती चालायचं, हे काम बघायला मिळते. कारण तुम्ही बीटच होत नाहीयेत. अफरातून बॅटिंग, एक देखील चेंडू बीट होत नाहीये. पुन्हा एकदा वाव वाटतं बॅटिंग. म्हणून तो म्हटलं ना की अगोदरच्या काळामध्ये डहाणूची मैदानं गाजवली, आता बघी पालघर जिल्हा गाजवतात. राजपूत साहेब हाच तुमचा छंद, हाच बघा विदाऊट प्रॅक्टिस 10 वर्षांनी बॅटिंग पकडलाय, तरी देखील चांगली फलंदाजी करताना आपण बघत आहात. कारण एक देखील गोलंदाज त्याला बीट करू शकत नाही. कारण क्रिकेटच्या माध्यमातून लोकांच्या नजरेत लोकांशी निगडीत झाले. डहाणू जनता बँक गाजवली, त्यानंतर बाकी राजकारणात गेले आणि राजकारणात येताना आता बाकी प्रत्येकाची चांगली मैत्री करत असताना. वेल प्लेड, व्हॉट अ बॅटिंग सर. काय निघा. आणि म्हणून तर म्हटलं ना की लोकांचं मन कसं जिंकावं, कसं राहावं हे तुम्ही बघितलं. आज आपण जर माछी समाजामध्ये जर गेलो तर राजपूत साहेबांचं नाव घेतलं की भरतजी है तो हम सब है, डहाणू है तो एकता है, एकता है तो पूरा हमारा महाराष्ट्र है, महाराष्ट्र है तो पूरा देश है, असं बीजवाक्य ज्यांच्याकडून पाहिलं तसं बघायला मिळते. मैदानामध्ये आल्यानंतर प्रथम बघितलं की मला चेंडू खेळायला मिळतील का, काय बघा सर. त्यांचं बघा ना 10 वर्षांनी बॅट पकडला, प्रत्येक चेंडू त्यांचा बॅटीवर लागतोय. इथे बाकी प्रीतम बारीने आपला गुणवत्ता दाखवली, कशा पद्धतीने गुडलास पडला चेंडू उसळी टाकला आणि इथे बीट केलाय. निलेश फायटर संघाने ज्याला मोठं केलं, आदरणीय निलेश फायटर माझा आवडता संघ ज्याला म्हटलं की निलेश फायटर संघाचं मी जेव्हा मनापासून करू, यतीनजी म्हणेल, आमचे किरणजी जाधव म्हणेल, त्यांनी ह्या खेळाला घडवलं. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही विचारलं की प्रीतम बारी तू मोठा कुठून झाला, तर निलेश फायटरचं नाव तो आवर्जून घेतोय.
अशा गुणवान खेळाडूचं बळ. नंतर आमचे मयूर आहेत. मयूर तुमचं देखील मनापासून कौतुक करतो, कारण भरतभाईंचं क्रिकेट बघितल्यानंतर आपल्यामध्ये मोठ्या स्पर्धा आता डहाणूमध्ये होतील, कारण त्यांनी देखील सांगितलं या समय भी करना है, हा आपके साथ जुळेंगे. तर निश्चित अशा स्पर्धा आपण बघतोय. गतवर्षी त्यांनी मोठी स्पर्धा केली होती. काय सुंदर फलंदाजी बघायला मिळते. माणसामध्ये असलेला छंद हात पडतो, म्हणून म्हटलं क्रिकेटची दर्दी आहेत ते. वेल बॅटिंग बघा कशा पद्धतीने ब्लॉक होलचा चेंडू देखील ते कशा पद्धतीने काढतात. माणसाला मोहित करावं, माणसाला कसं प्रेमात पाडावं आणि लोकांच्या जमान्यात राहून लोकनेता कसं बनावं, एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे भरतजी राजपूत साहेब आपल्याला बघायला मिळतात. हे सर्वस्व आज आपण बघत आहात ते म्हणजे आमचे परम समाजातील एक मोठं गोड व्यक्तिमत्व, आमचा सर्वांचा दादा म्हणून ज्याला आपण सांगतो तो म्हणजे तुम्हाला बघायला मिळते तुषारजी संखे यांचा जन्मदिवस. आज खऱ्या अर्थाने आपण बघितलं कशा पद्धतीने जन्मदिवस साजरा केला. असंख्य महाराष्ट्राच्या थरातून लोक सकाळपासून आमची वंजारी प्रीमियर लीग सुरू असताना नाशिक, धुळे, जळगाव, सातारा, सांगली, कराड, निमसोड, पुणे अशा असंख्य लोकांच्या त्यांच्याशी भेटीगाठी करण्यासाठी आल्या होत्या आणि असंख्य लोकांना शुभकामना दिल्या. आणि बघता बघता आपण येतोय देखील प्रत्येकाचं कौतुक करतोय. आता संजय भाईंना आनंद वाटत नाही, कारण संजय भाई एक देखील उत्कृष्ट लेदर क्रिकेटर म्हणून सफाळ्या गटातून त्याला आपण खेळताना पाहिलाय. कारण क्रिकेटचा छंद संजय भाईंना प्रथम बघायला मिळतो. बघा कसा चेंडू कट केला, बॅक फुटला गेलाय, चेंडू कट केलाय, सालवड गावात गेलाय. कारण सालवड गाव म्हटलं की संजय भाईवर आवर्जून प्रेम करणार असंख्य लोकांमध्ये एकनिष्ठ राहण्याचं काम ज्याने केलंय ते इथे बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने आज आपण सर्व थरातील लोक इकडे एकत्र आलोत. सरावली, कलोडे ग्रामपंचायत, आमचे कुंभोलीचे, बोईसर वंजारवाडा, त्यानंतर आपण खैरा फाटक ह्या तमाम बोईसर गावात आणि त्या व्यतिरिक्त आलेली सर्व पाहुणे मंडळी उत्कृष्ट असं खेळ तुम्ही दाखवतायत. आणि इथे असलेली ही मोठी स्पर्धा उद्या बाकी भारतातील सर्व राज्यातील मोठमोठे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे ओपन टुर्नामेंट उद्यापासून तुम्हाला बघायला मिळणार आहे. पण आज खऱ्या अर्थाने या वाढदिवसाला खऱ्या अर्थात द्विगुणी करण्याचं काम जे केलं आणि पुनश्च आमच्या वंजारी महिला समाजाच्या विजेता उपयोजकाचा पुन्हा सत्कार केला, त्यामुळे तुषार भाऊ तुमचं देखील वंजारी महिला क्रिकेट संघाकडनं आणि वंजारी महिला प्रीमियर लीग तुम्ही आम्ही हार्दिक तुमचा आभार मानतोय. आता स्वतः खेळायला उतरतात बघा. 2 शेर है तो मैं क्यों भूखा हूं, तो मुझे भी खेळना है. आणि जन्मदिवशी आज बाकी क्रिकेट खेळताना आनंद लुटताना तुषारजी संख्ये म्हणजे पिंटू तुम्हाला पाहायला मिळतात, ज्यांच्यापासून प्रत्येक प्रेरणा घेणाऱ्या नुसतं क्रिकेट नव्हे तर पुढच्या वर्षी अनेक खेळाचं ते आयोजन करणार आहेत. आपण आजच दुपारी त्यांच्याशी भेटले, अनेक मान्यवर आले होते. वेल बॅटर त्यांचा संघ होता हो, जॉन्टी आणि बोईसर वंजारा यंगस्टार अशा संघातून त्यांनी पुनरागमन केलं आणि उत्कृष्ट खेळ करताना आपल्या संघासाठी देखील अनेक सामने विजयी होण्याचं काम त्यांनी केलंय. हा बाकी चेंडू टटवलाय बघा. 15-15 वर्षांनी बॅट पकडतात, आज देखील चांगलं क्रिकेट खेळतात. क्रिकेटची भूक ही माणसाला जेव्हा असते तेव्हा अशा पद्धतीचं काम आपल्याकडनं केलं जाते. उत्कृष्ट आयोजन, जेवढं कौतुक करावं आमच्या वंजारी समाज बांधवांचं तुषारजी यांचं. निश्चितच मयूरला बघितलं आनंद वाटला. त्यांच्या वडिलांची आज देखील आठवण. हेमन मर्दे काय नाव आहे, अशक्य ते शक्य करताना काम केलंय. प्रीतम विल प्लेट स्ट्रेट ड्राईव्ह मारला पुढे येऊन बघा कशा पद्धतीने गोड खाल्यानंतर गोड आस्वाद घेताना बघायला मिळते. अप्रतिम. चला निश्चितच प्रत्येकाचं बघूया. निश्चितच सॉरी फॉर अंपायर, आमच्यामध्ये तुम्ही डिलेट झालात. सॉरी फॉर दोन्ही टीम, बोथ टीम तुम्ही आम्हाला सहकार्य दिलं, कारण आमच्यावर थोडी मॅच होते. कीर्तेश घरत सॉरी तुम्हाला थोडासा वेळ झालाय, पण खरोखरच हे परम मित्र आहेत. सर काय म्हणाल, एका परम मित्रांचा लहान भावंडाचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचा द्विगुण आनंद घेतात तुम्ही सहभागी झाला, त्याबद्दल तुमचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. आम्हाला तो वेळात वेळ करून काढत. पण आमच्या पिंटू भाऊबद्दल काय म्हणाल, तुमच्या मनात तो कसं वाटतं, ह्या सगळ्या वाढदिवसाने ब्लेसेस असताना हा माणूस कसा आहे हे वेळेने माझ्या सांगा. कशाबद्दल क्रिकेट खेळतोय, तुमच्यावर भेटतोय का, रात्री गोळी तुमचे फोन बसते का, एकत्र असतात आणि तोंडावर बोलणारा माणूस
काय म्हणाल वाढदिवसाबद्दल त्यांना शुभेच्छा देताना तुम्ही काय म्हणाल? सावरासाहेबच्या सावरा युवा ग्रुप म्हणून हे क्रिकेट टुर्नामेंट करतात आणि माझा 4थं वर्ष आहे ग्राउंडवर. आणि मागच्या 3 वर्षाला तेव्हा वाढदिवस नव्हतं, पण वाढदिवस साजरा करताना क्रिकेट टुर्नामेंट पण त्याने आयोजित केले आणि युवाला जे प्रोत्साहन देण्याचं काम आपलं तुषारजी करतात. आणि हे फील्डमध्ये नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे आणि त्यांच्या योगदानमुळे युवा लोकांना हिंमत आणि आम्हाला राजकारणामध्ये पण ते राजकारणी नसताना आम्हाला ते पाठिंबा आणि मदत करतात. त्यांच्याही वाढदिवसाच्या हजारो वर्ष जगा आणि आमच्यावर राहा हीच विनंती आहे. असे बॉल खेळत राहा, आमच्या शिवाय आम्हाला सोडून गेले कुठे हां मग विकेट पडेल. सर्वांना शुभेच्छा देतो. असं टुर्नामेंट दरवर्षी आयोजित करावं आणि दरवर्षी लेवलसुद्धा वाढत चाललं यांचं. आणि आमची विनंती आहे की क्रिकेट सोडून फुटबॉल, कबड्डी, त्याच्यानंतर खो खो ह्याच्यामधून पण त्यांनी हातभार लावा, तर युवा लोकांना प्लॅटफॉर्म भेटेल. आणि बोईसरला माध्यम पण आहेत खेळायला. संजयबाईंनी सांगितलं बाजूला फुटबॉल ग्राउंड आहे, इथे क्रिकेट आहेत, तर हे पूर्ण टीम बोईसरला आणि बोईसरवरून नॅशनल लेवलवर आपले लोक जाऊ शकतात. धन्यवाद सर. हेच तुमची ब्लेझिंग आम्हाला हवी होती का तुमचा आशीर्वाद. मी म्हटलं ना की गावात हां येस आमचे पंकज कोरे हे देखील आमच्यात आलेत. आमचे दिनू काका ज्यांनी सर्वात मोठी वाढी सिमला मिरचीची कशी करावी, देश परदेशात माल एक्सपोर्ट कसं करावा, डहाणूचे पहिला शेतकरी जे इस्रायलमध्ये जाऊन त्यांनी शेतकरीचे धडे घेऊन आलेत, असे आमचे पंकज दादा बघायला मिळतात. खरोखरच तुमचे 2 बंगले बघितले आणि विवेक दादा आणि दिनू दादा हे नाव डहाणूमध्ये घेतलं की सर्व व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला मिळते. खरोखरच आज वडील जरी तुमच्यात नसते पण वडिलांची गुणवत्ता तुमच्यात. पंकज दादा तुम्ही इकडे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सोला ग्रुप आणि आमच्या तमाम वंचित समाजातर्फे तुमचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. आपण देखील स्थानापन्न व्हायचंय इथे. बाकी आपण आता सामन्याला सुरुवात करायची आहे. मुख्य व्यासपीठावरती शुभेच्छा मिळत जातील. आपण सामन्याकडे वळणार आहोत. जरा वेळेचं दिरंगाई झाली परंतु आमचे मान्य तेवढेच महत्वाचे आहेत. स्ट्रायकिंग एंडला आपण जर पाहिले प्रीतम बारीकचा युट्यूब वाले जर इकडे प्लीज प्लीज युट्यूब कॅमेरामन चला इथे बाकी एक सन्मान चिन्ह देऊन भरत राजपूत साहेबांचा आदरणीय भरत राजपूत साहेबांना एक छोटीशी आठवण दिली जाते ग्रुप आणि खरोखरच हा सन्मान करताना आम्हाला प्रत्येकाला आनंद होतोय की भरतभाई तुम्ही इकडे आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. चला फ्रीड असणाऱ्या या चेंडूवरती पंकज कोरे साहेब आहेत. पंकज कोरेजी या आपल्याला देखील सन्मानित केलं जातं. खरोखर एक छोटंसं व्यक्तिमत्व बघायला मिळेल. पंकजी गोरे वाणगाववरून इकडे येतात. त्यांच्या वडिलांचं मी नाव घेतलं की एक उत्कृष्ट शेतकरी गुरु मॅनेजिस्ट म्हणून ज्यांना आपण पाहिलंय त्यांचं मनापासून आपण स्वागत करतोय. आणि आता अर्थाने जगदीश भाई आपण यायचे भाऊंचे भाई आहेत. भाईंचे भाऊ बघायला मिळतात. दोघांची जोडी सातत्यपूर्ण. आईने सांगितलं की 7 में जाएगा जब तक चंदा सूरज रहेगा तो धरती पे आपका नाम रहेगा. आणि जेव्हा जेव्हा जिथे जिथे डहाणूत आम्ही अनेक कार्यक्रम करतो तुमची दोघांची जोडी बघायला आम्ही देखील उत्तेजित होतोय. आणि खऱ्या अर्थाने नेहमीच आमच्यावर प्रेम केलंय. मी महेंद्र बोने साहेब या जिल्हा परिषद सदस्य म्हणून करतात. भीमनगरचं आमचं एक मोठं व्यक्तिमत्व नेहमीच आमच्या पाठीशी असताना आज तुम्हाला सन्मान करता देखील सोळा युवा ग्रुप तर्फे आम्हाला खूप आनंद होतोय. आणि त्यानंतर सर्वांचे लाडके आदरणीय संजय भाईंचा देखील आपल्याला सन्मान करायचा आहे. त्यांना देखील आजच्या दिवसात ट्रॉफी जोरदार त्यांच्यासाठी असायला पाहिजे. बोईसरमध्ये असं एकमेव व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्या शब्दाचा मान करणारे अनेक तुम्हाला बघायला मिळतात. त्यांचं मनापासून आभार. यस धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 55 धावसंख्येवरती. 3 गडी बाद अशी स्थिती. षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रकाशला आपण पाहतोय. अनेक मान्यवर बघायला मिळाले. तुषारदादा संखे यांचा मात्र वाढदिवस म्हटलं की प्रत्येकासाठी एक अभूतपूर्व सोहळा आणि त्या सोहळ्याला उपस्थिती दाखवत असताना आपण पाहतोय. आमच्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. आणि रोहित गावी साहेब आपण या. रोहित गावी साहेब, रोहित गावीजी प्लीज कुठे असेल तर आपण या. सर थँक्यू सो मच भाई.
चला तर पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. आमचे प्रमुख पाहुणे इथून रजा घेत आहेत, परंतु या मॅच मध्ये आता एक चांगली रंगत बघायला मिळत आहे. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना जाऊन पोहोचते फलकावरती. ती म्हणजेच 57 धावा या धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसातला मात्र चौथा मॅच. दोन्ही संघ पराभवाच्या छायेमधून या मॅचकडे आलात आणि आपण पाहतोय प्रत्येकाला 57 धावा या धावफलकावरती आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो 3 गडी बाद झालेत. प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ बाकी असताना प्रीतम बारीला जबाबदारीनं आता खेळ स्वीकारावा लागेल. संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून जी भूमिका आहे ती प्रीतमला मात्र इथून निश्चित स्वरूपात रोल करावी लागणार आहे. सिंगल मात्र पूर्ण होते. या सिंगलच्या सहाय्यानं 5 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 58. 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. PDTPL सीझन 3 मधला मात्र अतिशय सुंदर असा मात्र हा सामना. एका बाजूला विश्वनाथ जाधव तर एका बाजूला आपण पाहतो प्रीतम बारी. ऑल इंडिया ओपनचे हे 2 सितारे. उद्याची रात्र तुम्हाला ऑल इंडिया ओपन क्रिकेट बघायला मिळेल, कारण उद्याच्या दिवसात खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आमदार चषकाला सुरुवात होईल. पहिले दिवसा आपण ही PDTPLचा 3रा दिवस आणि तदनंतर रजनीमध्ये नाईट क्रिकेटमध्ये आपल्याला आमदार चषक एक महत्वपूर्ण स्पर्धा ऑल इंडिया ओपन या PDSAच्या मैदानावरती एक सुंदर आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंटमध्ये टेनिस क्रिकेट विश्वजगतातले तारे सितारे तुम्हाला उद्याच्या दिवसात या बोईसर नगरीमध्ये बघायला मिळतील. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 58 वरती जाऊन पोहोचली. आता उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी. प्रेक्षक राजे आतापर्यंत या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वतः इथे लाईव्ह देखील आहेत आणि 70-70 विश नेटवर्क सोबत देखील जोडलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी करतोय स्वागत. हॅलो 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 चेक. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण राहुल पाटीलला आणि राहुल पाटील आता इथून स्लॉक षटकामध्ये कुठल्या प्रकारची गोलंदाजी करेल हा देखील तेवढाच महत्वपूर्ण प्रश्न राहणार आहे. चला वेळ जास्त होतो प्लीज थोडी सहकार्य करा, कारण आणखीन एक मॅच आहे. आताच आपण निश्चित स्वरूपात बर्थडे सेलिब्रेशन तुषारदादा संखे यांचं आपल्याला पाहायला मिळालं. एक गोड व्यक्तिमत्व आणि खास व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच वाढदिवसाच्या शुभ औचित्य साधून आलेली ही स्पर्धा PDTPL सीझन 3 मध्ये. राहुल पाटीलच्या विरोधात आपण पाहतो प्रीतम बारी थोडासा नाराज आहे स्वतःवरती. मोठा फटका त्याला कन्वर्ट करता आला नाही. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 1 न पुढे सरकते जाऊन पोहोचल ती म्हणजेच 59 वरती. 5 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. अत्यंत महत्वपूर्ण हा सामना आणि या 5 चेंडूंचा खेळ बाकी असताना टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. प्रीतम बारी ॲज एक्सपेक्ट 70 धावा बघत असेल. आता 59 फलकावरती आहेत. 5 चेंडूंमागे 11 ते 15 धावा कशा जमवल्या जातील ह्याच्याकडे त्याचं बारकाईने लक्ष असेल. एका बाजूला अतुल जाधव एक दिग्गज खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. निलेश फायटर या संघाकडून सातत्यपूर्ण चांगली कामगिरी त्याने अनेक वर्ष केली. अगदी कमी वयात निलेश फायटर या संघामध्ये जागा मिळाली आणि स्थान मिळाल्यानंतर त्याला पुढे त्याने एक्सटेंड केलं की नो बॉलसाठी मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी. नो चेंडूसाठी ओव्हरस्टेपिंगचा असेल का? वॉर रूम मध्ये मात्र आपण पाहतो 3रे पंच त्याची शहानिशा करतील आणि तदनंतर आपल्या समोर डिसिजन असेल. आतापर्यंत आपण पाहतोय चेंडूंचा खेळ फेकून झालाय 2. त्यामधील चेंडू आता काय आहे ते मात्र निश्चित स्वरूपात आपल्या पर्यंत पोहोचलं जाईल. प्रीतम बारी आणि अतुल जाधव. प्रीतम बारी थोडा शांत राहिलाय. 8 चेंडू आणि 9 धाव्यांवरती हा त्याचा स्वाभाविक खेळ नाही. त्याची क्वालिटी त्याची ओळख मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने जाणली जाणारा असा खेळाडू, परंतु थोडा शांत राहिलाय. क्रिकेटमध्ये सर्व दिवस सारखे नाही, ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल. चल रिव्ह्यू जो घेतलेला आहे वॉर रूम मध्ये मात्र आपण पाहतोय इथे फेअर डिलिव्हरी दर्शवलंय पंचांनी. 3ऱ्या पंचांकडे दखल गेली होती. त्यांनी मात्र निश्चित स्वरूपात तिथे सांगितलं की फेअर डिलिव्हरी आहे आणि 70-70 विश नेटवर्कचं काय जबरदस्त काम. आता 70-70 हे ब्रँड झालंय पूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळतं. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय भारताबाहेर देखील जाऊन थेट प्रक्षेपण असतं. आमचे मूळचे
उपेंद्र पाटील यांना देखील एक वाढदिवसाची स्वरा युवा ग्रुपची ट्रॉफी दिली जाते. अभेद्य प्रेम आणि भावाभावांचं नातं जसं जपलं गेलं हे तुमचं बघायला मिळते. निश्चितच उपेंद्रजी तुम्ही आलात, आशीर्वाद दिलात, त्याबद्दल तुमच्या अनेक अनेक शुभकामना. यस, थँक्यू सो मच. अनेक मान्यवर येतात, अनेक मान्यवर येऊन शुभेच्छा देत आहेत. तुषारदादा संख्यांना हे त्यांचं गोड असलेलं स्वभाव आणि त्यांचं प्रेम आपल्याला बघायला मिळतं. पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ फेकून झालाय. 5वा बॉल. यावेळेस प्रीतम बारीसाठी जबरदस्त डिलिव्हरी. समोर कोण आहे हरकत नाही. मी देखील राहुल पाटील आणि आरपी लायन्स संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज जो स्लॉग मध्ये महत्वपूर्ण कामगिरी करू शकतो अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चेंडू डॉट बघायला मिळाले. प्रीतम बारीसाठी थोडीशी डोकेदुखी वाढले. प्रीतम बारीचे चाहते निश्चित स्वरूपात इथे जरूर आहेत, परंतु आपला स्टार खेळाडू थोडासा शांत झालाय. शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मधला संपर्क व्यवस्थित होत नाही. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते आतापर्यंत इथे केक कटिंग सोहळा आपल्याला बघायला मिळतोय. प्रीतम बारीचा मात्र अगदी डाऊन द ग्राउंड स्ट्रोक. चेंडू मात्र निघून चाललाय सरळ सीमा पलीकडे. शेवट गोड जरूर झालाय, परंतु त्यामध्ये स्वतः सॅटिस्फाय नाहीत. अ 64 स्कोर कार्ड वरती लागलेत आणि 65 टार्गेट राहील. या धावा मात्र आपण पाहतोय 65 धावा कशा होतील, फेंड होतील, या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण दुसऱ्या डावामध्ये पाहणार आहोत. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती या स्पर्धेचे मुख्य समालोचक व्हॉइस ऑफ बोईसर युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या फेरीसाठी. धन्यवाद. धन्यवाद उत्कर्ष पाटील. बघा 6 षटकांमध्ये 65 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच संघ दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी येतील आरपी लायन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड. पाहतोय स्वरा युवा ग्रुप आयोजित पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3रं भव्य अशी स्पर्धा, दिवस रात्र अशी स्पर्धा. पाहू शकाल 70-70 युट्यूब चॅनल आणि विश नेटवर्क या दोन्ही वाहिनींवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहू शकाल. पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशनचा हा मैदान, ग्रीन ग्रास अप्रतिम सुरेख हा मैदान आहे. लाईनीमध्ये निलेश पाटील संघ पण लाईनीमध्ये जायचंय, दक्षता घ्या प्लीज. प्रत्येक संघाला आपण आवाहन केलंय, कॅप्टन्स दक्षता घ्या. आणि पाहू शकाल आजच्या दिवसामधला 4था सामना एलिमिनेटर सामना आहे. जो संघ पराभूत होईल या स्पर्धेच्या बाहेर, जो संघ विजय होईल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. आपण पाहू शकाल हे बॅटिंग ऑर्डर दाखवली गेली. राकेश प्रभू 7 चेंडू 3 धावा, पंकज दिवे 4 चेंडू 8 धावा, समीर थामोरे 11 चेंडू 33 धावा रनआउट झालाय. प्रीतम बारी 12 चेंडू 13 धावा नॉट आउट. अतुल जाधव 4 चेंडू 3 धावा नॉट आउट राहिलाय. आणि पाहू शकाल गोलंदाजी सवरी पाहू शकाल प्रकाश तेमडा 1 षटक 5 धावा खर्च केला, कुठलाही गडी बाद केला नाहीये. राहुल पाटील 2 षटक 1 गडी बाद केला, 12 धावा खर्च केल्या. शेख हव्वा त्यांनी 1 षटक टाकला, 13 धावा खर्च केली. विश्वजीत जाधव महागडा ठरला, 2 षटकामध्ये 1 गडी बाद केला, 33 धावा. पहिला गडी बाद झाला 8 अंकावर, दुसरा गडी बाद झाला 46 वा, तिसरा गडी बाद झालाय 46. 4 एक्स्ट्रास पाहायला भेटले. 6 षटकामध्ये 64 धावा बनवल्या गेल्या. बघा 6 षटकांनी 65 धावा बनवायच्या विजयासाठी. तब्बल 9:25 झालेले आहेत. 4था सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. ते म्हणजेच निलेश फायटर विरुद्ध आरपी लॉयन्स पीके कंस्ट्रक्शन विक्रमगड या दोन्ही संघांमध्ये ही झुंज मैदानाच्या आतमध्ये. बघा 70-70 कस्टमाइज टी शर्ट आपण पाहतोय. नेक्स्ट गेम डिझाईन कॉन्टॅक्ट आपण करू शकाल, जे नंबर तुम्हाला स्क्रीनवर पाहायला. हॅलो हॅलो आपण ॲप सुद्धा मागू शकता. 70-70 स्पोर्ट्स कडून हे बॅट्स प्रो एडिशन बॅट आहेत, आपण ऑर्डर करून मागू शकाल. 70-70 स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट्स, कॅप्स, टी शर्ट्स, अप्रतिम फॅब्रिक टी शर्टचे नवीन लॉन्चिंग सुद्धा आहे.
या टी शर्टच्या पाहू शकाल. येणाऱ्या काळामध्ये कस्टमाइज युअर टी शर्ट आपण कस्टमाइज सुद्धा करून मागू शकाल. 70 चे टी शर्ट्स नक्कीच पाहू शकाल. माजी कृषी सभापती अशोकजी वडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. भारतीय जनता पार्टी हॅलो 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 ठीक. भारतीय जनता पार्टी सरचिटणीस आदरणीय सन्माननीय अशोक सदू वडे साहेबांचं आगमन झालंय. आपला मनापासून हार्दिक स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग पर्व 3 अशोक साहेबांचा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच रोहितजी पाटील सेल पाठवायचे. बॅटरीज डाऊन झालेली आहे प्लीज. ओके धन्यवाद. तर नक्कीच पाहू शकाल. नक्कीच 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला विश्वनाथ जाधव धानीवचा खेळाडू ज्यांनी मागील 2 वर्ष पहिले पाहिलं सुप्रीमो मॅन ऑफ द सिरीजचे पुरस्कार याच्या नावावर. तर एका बाजूला हार्ड हिटर फलंदाज मयूर मांगेला मॅन फ्रॉम मयूर मर्दे मॅन फ्रॉम डहाणू हेमंतजी मर्दे यांचे सुपुत्र. हेमंतजी मर्दे यांनी सुद्धा खूप सारे मैदान गाजवले. त्याचे सुपुत्र सुद्धा मैदान गाजवत आहेत सध्याच्या घडीमध्ये. अनिकेत जी राऊत यतीनजी जाधव. अनिकेत जर सामना सुरुवात होतीये प्लीज. विनंतीशील आमची पाहुणे जे आहेत त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आदरणीय सन्मान्य अशोक वडे साहेब आपला हार्दिक स्वागत असेल. परत एकदा तुषारजी संख्या साहेबांचा आज वाढदिवस खूप थाटामाटामध्ये साजरा केला गेला. थोड्या क्षणा पहिले भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्मान्य भरत राजपूत साहेबांचं सुद्धा आगमन झालं. एक अप्रतिम विशेष शुभेच्छा दिल्या गेल्या. तसंच पाहू शकाल आदरणीय सन्मान्य बिपिनजी पाटील साहेब सुद्धा आगमन झालं. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत असेल बिपिनजी पाटील सर. तर बघूया आपण 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा सामन्याला सुरुवात होईल. पंच नक्कीच चर्चा करतायत. सुमितजी देशमुख आणि सतीश ग्रुप सर आहेत 2 बॅटर. चला निश्चितच आपलं आदरणीय अशोक वडेजी साहेब माजी हॅलो एस एस हँडी कॅमेरा लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर पाठवायचा आहे. सभापती आदरणीय तुषारजी संख्याला पुष्पगुच्छ सन्मान करताना आपण बघत आहात. हो यास आज त्यांचा खूप सोन्याचा दिवस आहे. जन्मदिवस म्हटलं की आज बघायला आपण मोठी ट्रॉफी देखील त्यांनी जिंकलाय. आणि खरोखर जर जो व्यक्ती होतं लहानपणापासूनचं वेगळं प्रेम आपण अशोकजी वडे आणि तुषारजी संख्या यांच्यावर पाहिलं. एकत्र क्रिकेट खेळताना मग तो यंगस्टार असो जॉइंटी असो जय भवानी असो. आणि खरोखर तुमची इथे आलात मोठा शुभकामना देतो. धन्यवाद. सर सामन्याला आपण सुरुवात करतोय. बघू शकाल अशोक वडे साहेबांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा. बघा अशोक वडे साहेबांचा सन्मान आपण करत आहोत. तसंच आपण पाहू शकाल आमचे मान्यवर एक स्मार्ट लुक साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. तुषारजी संख्या साहेबांच्या शुभहस्ते प्रत्येक मान्यवर 12वा खेळाडू कंपल्सरी. निलेश पाटील संघ येथे दादा आपला 12th मॅन पाठवा प्लीज. कंपल्सरी आहे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं कंपल्सरी अशी दक्षता घ्या. पहिल्या सामन्यापासून आपण अनाउन्समेंट करतोय. आपण थोडंसं फॉलो करा. जेही प्रेक्षक बाउंड्रीच्या मध्ये उभे आहेत त्यांनी थोडंसं बाहेर राहा मुख्य व्यासपीठासमोर. 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं कंपल्सरी अशी दक्षता घ्या. पहिल्या सामन्यापासून आपण अनाउन्समेंट करतोय. आपण थोडंसं फॉलो करा. जेही प्रेक्षक बाउंड्रीच्या मध्ये उभे आहेत त्यांनी थोडंसं बाहेर राहा मुख्य व्यासपीठासमोर.
बघा पहिला षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर बघा करण अंभीरे यावेळेस बघा धाकटी डाणूचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर झाल्यासमोर बॅटर सुद्धा धाकटी डाणूचा खेळाडू असणार आहे मयूर मर्दे. सतीश ग्रुप सर मुख्य पंचायत भूमिका पाहायला भेटतील. तसंच एका बाजूला स्क्वेअर लेग पंच असतं सुमित देशमुख. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम. 65 धावांचा पाठलाग करायचा. सलामी बॅटर मयूर मर्दे ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गोलंदाज करण अंभीरे. यावेळेस ऑफसाइड फटकार सुरेख खेळला. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतोय समीर. चेंडूला फील्ड केलं गेलं आणि धावसंख्या 1 श्री गणेश केलं गेलंय मयूर मर्दे यांच्या बॅटमधून. नक्कीच भविष्यकाळात 1 चेंडू 1 धाव धावफलक लगावली गेली. 70 युट्यूब चॅनल आणि विश नेटवर्क या चॅनलवर दोन्ही युट्यूब लाईव्ह वाहिनी चॅनलवर आपण स्पर्धा पाहतोय. यावेळी शपथ घ्यायचा प्रयत्न होता. खेळाडू पाहू शकाल पंकज दिवे पुढे सवला परंतु थोडा चेंडू मागे राहायला प्रयत्न केला होता परंतु एकेरी धावाने बॅटर स्ट्राईक रोटेट करतील. धावसंख्या 2 चेंडू 2 धावा धावफलकावर. 65चा पाठलाग करायचा आहे. पहिले 2 चेंडू 2 धावा नक्कीच जमा केला विश्वनाथ जाधव आणि एका बाजूला पाहू शकाल मयूर मर्दे. संगनायक कृतीश गर्दने बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा बदलाव केलाय आणि दोन्ही सलामी बॅटर राईट हँड बॅटर सलामी रूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅकफुटला फटका सुरेख खेळा. डीप स्वीपर कव्हरला खेळाडू पोहोचेल समीर तांबरे परंतु चेंडू निघून जाईल. सरळ सीमारेषा हा आलाय. PDDPL चौकार 4 धावा धावफलकावर. मयूर मर्दे याला रूम दिला गेल्याचा फायदा उचलला मयूर मर्देच्या बॅट मधून खणखणीत अलॉंग द कार्पेट हा चौकार आलाय. अप्रतिम फटका. बघा डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू होता. स्वीपर कव्हरला फटका खेळला गेला. महावीर सोलंकी यांच्या बॅनरला सलामी देणारा हा चौकार नक्कीच पाहायला भेटतो. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर. 6 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ संपला गेला. पहिला षटक मार्ग असतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस सुरेख चेंडू होता. चेंडू पडण्यात थोडासा खाली राहिला कारण अंभीरे आणि मयूर मर्दे एका संघाचे 2 खेळाडू आहेत. एका नाण्याचे 2 बाजू आहेत आणि धाकटी डाणूसाठी क्रिकेट खेळत आहेत हे दोन्ही खेळाडू. सुरेख चेंडू टाकला गेला आणि चेंडू आला निर्धाव डॉट बॉल. बघा पहिला 2 चेंडूवर 2 सिंगल. तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि हा चौथा चेंडू निर्धाव आलाय. यावेळेस पाहू शकाल थोडासा लमुख्याचा प्रयत्न होता. खराब क्षेत्ररक्षण अनिल बाणे परंतु पायाच्या साह्याने क्रिकेटमध्ये फुटबॉलचा नजारा पेश केला गेला. पायाने चेंडूला लवडाय ते म्हणजेच यतीनजी जाधव संघाचे संगनायक. 1 सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरसावते. 7 धावा धावफलकावर. अजूनही पाहायला गेलं तर 58 धावांची गरज असणार आहे. येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 31 चेंडू आणि 58 धावांची गरज. 31 बॉल 58 रन्स टू विन. टू बॅटर ऑन स्ट्राईक विश्वनाथ जाधव. नॉन स्ट्राईक मिस्टर मयूर मर्दे. रिव्हरचा फटका खेळाडू आहे सुरेख झेल टिपला गेला. विनीत धानमेर ज्या गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये हॅट्रिक येते त्याच्या हातामध्ये चेंडू काढून दिला सरळ विश्वनाथ जाधव. बॅक टू डगआउट. मोठा मासा गाळा लागला. बघा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु गलीमध्ये क्षेत्ररक्षण तैनात होता आणि का सुरेख झेल टपला गेला. अप्रतिम झेल आणि मोठा विकेट बाद झाला. मोठा गडी बाद झाला. पहिला षटक गेला. एका षटकाच्या फलकावर 7 धावा 1 गडी बाद. आपण पाहतोय सोराया ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 3 आजचा दुसरे दिवस रात्री स्पर्धा आणि चौथा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. आता पाहिलं गेलं तर 3 संघ क्वालिफाय सुपर 6 मध्ये. कालच्या रात्रीमध्ये पहिला संघ क्वालिफाय झाला पालघर स्पोर्ट्स क्लब. दुसरा संघ क्वालिफाय झाला गोल्डन डिस्ट्रॉयर आणि आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वरा विकी 11 डिफेंडिंग चॅम्पियन सुद्धा पोहोचलाय. ते म्हणजेच सुपर 6 मध्ये. बॅटर जेव्हा आउट होत त्या अगोदर बॅटर येणं गरजेचं आहे. दक्षता घ्या. जसा बॅटर आउट झाला तसंच नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. आपण दक्षता घ्या. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये फेरफटका करतात त्यांनी बाहेरून जायचं. प्लीज दक्षता घ्या.
MH48 CT 2921. हा हा बघा 2921 तुषार संख्ये अमित पिंपळे सर कुठे असतील बघा. ती गाडी आपल्या डीसीच्या गेटवर लागलेली आहे, डी डोकरच्या J140च्या गेटवर. कृपया ती गाडी तिकडून काढायची आहे, थोडासा अडथळा निर्माण झालाय फॅक्टरीसाठी. प्लीज MH48 C2 2921 थोडासा कॉपरेट करा. अमितजी पिंपळे सर जर असतील, माझा आवाज तुमच्यावर पोहोचतो तर प्लीज थोडासा कॉपरेट करा. यावेळेस पाहू शकाल प्रीतम बारी गुलीमागवर सजवतोय. पॅव्हिलियन एन कडून वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. ऑफिसच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस पाहू शकाल पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केलाय. अतिरिक्त धावाने धावफलक पुढे सरसावते. 8 धावा धावफलक. बघा पहिलं ISPL जेव्हा झालं त्या ISPL मध्ये पालघर जिल्ह्यामधले असे 2 खेळाडू खेळले, सुमित ढेकले आणि विश्व प्रीतम बारी असे 2 खेळाडू खेळताना पाहायला भेटले. त्यामध्ये प्रीतम बारी यांचा सुद्धा उल्लेख असेल. यावेळेस फटका सुरेखा कॉर्नरला चेंडूला पाठवून दिला सरळ लगा तो 6. हा आलाय PDDP षटकार. 6 धाव बॅटर मयूर मर्देच्या बॅट मधून. काय फटका साजवलाय. पहिला चेंडू वाईट होता, तदनंतर हा चेंडू तसा वरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडण्याचा राईज झाला. मयूर मर्देने चेंडूला सुरेख पिक केला आणि चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 पुढे सरसावती. धावसंख्या 2 पोहोचव 1-4. 14 धावा धावफलक 65चा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. RP लॉयन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड पहिल्या सीझन मधला चॅम्पियन संघ थोडासा संघर्ष करतोय. पहिला सामना गमावलाय. दुसरा डू ऑर डाय सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना अपरच्या बाहेर रुंदण्याचा प्रयत्न होता. गली थर्मॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला. अनिल माने होते चेंडूला फील्ड करत अपयशी ठरले आणि चेंडू निघून जातो. बाउंड्रीच्या लगत अडवायचा प्रयत्न होता. खेळाडूने डाव लगावली पण चेंडू निघून जात सरळ. पंच नक्की दर्शवतील. हा आहे चौकार. काय फटका होता बघा. प्रयत्न चांगला केलं होतं. अनिल माने डायव लगावली पण चेंडू ओढता आला नाहीये. पण बॅकअप साठी खेळाडू गेले. स्वतःला स्किट केला शेवटच्या क्षणापर्यंत विनीत धानमेर. परंतु चेंडू निघून जाईल त्यांच्या वेगाच्या जोराने. 4 धावांसाठी धावसंख्या पोहोचेल 18 धावा धावफलकावर. बघा पहिला चेंडू वाईट, तदनंतर 2 मोठे फटके. मयूर मर्दे 6 चेंडू 16वर बॅटिंग करतोय. तुषार गवत याचा 40+ खेळाडू लेदर किंवा टेनिस क्रिकेट अप्रतिम क्रिकेट खेळलाय. तो नॉन-स्ट्राइक एंडवर आहे. ॲज अ चेस मास्टर म्हणून त्याच्यावर पाहिलं जातं. प्रतिदाफेच्या बाहेर दबाव नक्कीच निर्माण केला बॅटर मयूर मर्देने प्रीतम बारीवर आणि थोडासा लांब ठेवायचा प्रयत्न होता परंतु पंचांनी DRS घेतलाय. चेंडू विकेटच्या बाहेर पडलाय का हे पाहण्यासाठी वॉर रूम मध्ये असतील मुन्ना पडान सर. बघा चेंडू ट्रॅव्हल थोडासा बाहेर होता. पंच सुमित देशमुख सरांनी नक्कीच टेक्नॉलॉजीचा उपयोग केलाय आणि DRS घेतलं गेलं हे पाहण्यासाठी की चेंडू विकेटच्या बाहेर पडलाय का. परंतु अशा प्रकारे बॅटिंग केली आहे. मयूर मर्देने थोडासा दबाव आणलाय गोलंदाज प्रीतम बारीवर. हा विकेटच्या बाहेर चेंडू पडला हे पाहण्यासाठी DRS घेतले गेले. डिझाईन पेंडिंग आहे. डिझाईन नक्कीच येईल आमच्या वॉर रूम मधून. 70 युट्यूबला टीम खूप सुरेख काम करते आणि डिझाईन आलाय आणि हा आहे नो बॉल नो चेंडू. पाहू शकाल आमच्या मुख्य स्क्रीनवर. आणि बघा चेंडू विकेटच्या बाहेर पडला. पॉपिंग क्रीजचा पहिले टप्पा खाल्लाय त्या अनुषंगाने हा असणार आहे नो चेंडू. अतिरिक्त चेंडू दबाव पूर्णपणे निर्माण झालाय. बघा जेव्हा किचन मध्ये कुकरवर जेव्हा प्रेशर येतं तेव्हा शिटी वाजते आणि जेव्हा मुख्य सामन्यामध्ये गोलंदाज किंवा फलंदाज किंवा खेळाडूवर जेव्हा प्रेशर येतं तेव्हा चुका होतात. यावेळी चुकी झाली आहे. प्रेशर आलाय प्रीतम बारी यांच्यावर. 2 चेंडू मध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या. धावसंख्या 2 पोहोचते म्हणजेच 20 धावा. आणि पाहू शकाल यावेळेस तुषार घरत ब्रँड ऑफ नवली पालघर चा खेळाडू स्ट्राईकवर. प्रीतम बारी थोडासा बदल करतात. क्षेत्रक्षणामध्ये फ्रीटचा बॉल असणार आहे बघा. डीप लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट ठेवले गेले. स्क्वेअर लेग आतमध्ये फाईन लेग थर्ड मॅन फ्लाइंग स्लीप पॉइंट लॉंग ऑफ आणि कव्हर सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस सोडवला मिड विकेटच्या वरतून आणि चेंडू निघून जाईल सरळ. काय क्षेत्ररक्षण केलं खेळाडू आहे तिकडे. चेंडूला फील्ड केला गेला. अप्रतिम दर्जेदार कुणाल पाहू शकाल. अप्रतिम क्षेत्ररक्षण.
कुणाल अंबीरे पाहायला भेटा. आपण सांगतो की ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाइयां नहीं मिलती है पैरों की एड़ियां उठाने से, ऊंचाइयां मिलती है कुछ कर दिखाने से. कुणाल अंबेरेने यावेळेस करून दाखवलाय. पायांच्या टाचानं वरती उचलला आणि काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. बहुमूल्य धावा म्हणाव्या लागतील. अप्रतिम क्षेत्ररक्षण कुणाल यांच्या माध्यमातून धावसंख्या 21. 3 चेंडू टाकून झाले. दुसरा षटक मार्गस्थ आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकवर 7 चेंडू 16 वर खेळतोय मयूर मध्ये. स्पीडअप करायचं प्लीज. थोडी चर्चा करतायत करण अंबिरे, प्रीतम बारी यांच्याबरोबर. थोडासा कानमंत्र दिला गेला, थोडासा अनुभव सार्थ केलं गेलं. काय स्वरिक स्पर्धा आहे. आदरणीय सन्मान्य तुषारजी संख्ये यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आदरणीय सन्मान्य अनिकेतजी राऊत यांच्या संकल्पनेने साकार झाली. पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आणि त्यांची पूर्ण अंटायर टीम अप्रतिम स्पर्धा घेऊन आली. अनिकेत राऊत मागील वर्षाची मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. परंतु क्रिकेटच्या वरती खूप चांगलं प्रेम त्यांच्या मनामध्ये. यावेळी सारा बॅटने खेळला बघूया आपण. खेळाडू आलाय, थोडीशी चुकी झाली आहे. एक सिंगल डाव फ्रीडच्या चेंडूवर. एकेर धावाने आपण पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचल 22 या अंकावर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. चेंडू टाकून या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू मध्ये बघा 1 नो बॉल, 1 वाईट बॉल, 3 सिंगल आणि 1 चौकारी षटकार. या अनुषंगाने 15 धावा खर्च केला गेला. गोलंदाज प्रीतम बारी. बदल करता क्षेत्रक्षेत्रामध्ये पाहू शकाल. यावेळेस खोदुकाचा प्रयत्न होता. लोडेड अपील नक्कीच केले गेले. पॅटर्न पॅड चेंडू पाहायला भेटला आपल्याला. परंतु पाहू शकाल काय घडलं पंचदर्शवतील. आणि पॅटर्न पॅड हा चेंडू होता. पॅडची इनसाइड एज लागून चेंडू पाहायला अपघात झालाय आणि एक सिंगल परिपूर्ण केली जाईल. जेपी पॅनलचे पंच खूप तीक्ष्ण नजर मैदानाच्या आतमध्ये. आपण टेक्नॉलॉजी आहे परंतु पंच जे आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांची तीक्ष्ण नजर खूप गरजेचं आहे. ज्या प्रकारे गरुड आकाशामध्ये उडतो आणि खाली पाहतो त्या प्रकारे पंच प्रत्येक फ्लड लाईट मध्ये सुद्धा अप्रतिम शहानिशा करून डिझाईन देत आहेत. आणि सुरेख पंच पाहायला भेटले या स्पर्धेमध्ये. जेपी पॅनलचे पंच सुमितजी देशमुख, सतीशजी ग्रुप साहेब आणि मुन्ना पठाण साहेब. अप्रतिम काम या त्रिमूर्तीचं राहिलंय. यावेळेस पाहू शकाल लेक्स्टवर लोड फुलटॉस चेंडू होता. हलक्या बॅटने फक्त मनगडीच्या साने चेंडू ट्रॅव्हल केला. डीपमध्ये कुणाल आहेत. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक पाहू शकाल या सिंगलच्या साह्याने समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ संपला गेला. धावा दाफका लगावला गेला. 24 लॉस ऑफ 1 विकेट अजूनही बनवायचे विजयासाठी तब्बल 41 येणारे चेंडू असतील ते म्हणजे 24. 10.25च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये 10 बनवावे लागतील विजयासाठी. संघशील बॅटिंग करत असताना आरपी रिलायन्स पीकी कंस्ट्रक्शन विक्रमगड. बघा आजचा दुसरा दिवस रात्री स्पर्धा आहे. मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. यानंतर अजून एक सामना असेल. सन ग्रुप विरुद्ध कुठला संघ खेळेल हे पाहायला जाईल. बघूया 2 षटक पॉवर प्ले संपले गेले. 24 धावा 12च्या सरासरी धावा बनवल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये पाहू शकता 7 धावा होती. या षटकात 17 धावा आल्या. आणि 70 चा आपण चेंडू पाहतोय आमच्या स्क्रीनवर, मुख्य स्क्रीनवर. चेंडू तुम्हाला हवे असतील तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. 7506167947. एक अप्रतिम क्वालिटीचे चेंडू आहे. ज्या चेंडूने स्पर्धा आपण पाहतोय खेळत असताना 70 चे अप्रतिम चेंडू. प्रत्येक भारतामध्ये चेंडूची जास्तीत जास्त मागणी आहे. आपण सुद्धा कॉल करून हे चेंडू मागू शकाल. 7506167947 या नंबरवर आपण कॉल करू शकाल. 70 ब्रँडेड चेंडू आपण मागू शकाल. तर चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया जिकडे गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज मार्कवर प्रत्येकदा करण अंबिरे ज्याने एका षटकामध्ये 1 गडी बाद करत 7 धावा खर्च केला. तोच गोलंदाज गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस ऑन साइडला फटका तर सुरेख खेळा डिपीट विकेटला खेळाडू आहे परंतु चेंडू निघून जाईल. सहज सीमारेषा पार. JSWच्या बॅनरला करणार सलामी. हा आला PDDPL चौकार. 4 धावा. मयूर मर्दे काय रंगामध्ये बॅटिंग करतोय. अप्रतिम. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू होता परंतु काय सुरेख फटका खेळा. बघा 3 खेळाडू ऑन साइडला सज्ज केलेत. डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, डीप कॉर्नर आहे, डीप लॉंगर सुद्धा आहे परंतु डीप मिड विकेटला काय फटका सजवलाय. अप्रतिम फटका. कुठे ना कुठे पूर्णपणे रीड करतात गोलंदाज चेंडूला. तदनंतर फटकेबाजी मॅरिटवर बॅटिंग करतोय. मयूरमध्ये जास्त
वेगवेगळ्या प्रयत्नाने ऑफसाईडला फटका सुरेख खेळला डीपमध्ये समीर तामोरे चेंडूवर येईल चेंडूला 1 बाउन्स फील्ड केलं जाईल मयूर मारदे दुसरा कॉल साठी आलाय आणि यावेळेस पाहू शकाल न बघता फेकी केली होती राकेश प्रभूंनी परंतु खूप वेगाने धाव परिपूर्ण केली. आपण सांगतो ना की क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतं आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं सुद्धा दम लागतं. यावेळेस दोन्ही बॅटरी क्षमतेपेक्षा जास्त धावलेत. तिकडे खेळाडू होते चेंडूला फील्ड करत त्याच्या हातामध्ये चेंडू असताना सुद्धा अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट चांगली कॉलिंग राहिली आहे. आपण सांगतो ना की मोबाईल मध्ये नेटवर्क नसलं तर कॉल लावू शकत नाही परंतु या खेळाडूकडे चांगली कॉलिंग आहे म्हणून एकेरी धावाला 2 मध्ये कन्वर्ट करतात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 30 या अंकावर. 30 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस फाईन लेगला चेंडूला खेळला चेंडू निघून जाईल कार्पेटला चाटत निघून जातोय. PDDPL चौकार मयूर मारदे यावेळेस काय फलंदाजी करतोय. धावसंख्या 2 पोहोचेल 34 अंक. बघा या चेंडूवर जेव्हा फटका खेळलाय सफल झाले होते आपले खूपच बाहेर पडते लेग स्टंपवर चेंडू त्याचा फायदा उचलला आणि हा चौकार खेचला गेला. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचेल. 2.2 चेंडूचा खेच संपला गेलाय. बघा आमच्या महिला भगिनी सुद्धा आल्या त्याचं सुद्धा आपण करूया वेलकम या स्पर्धेमध्ये. नक्कीच प्रत्येक महिलांचा सन्मान असेल आमच्या या स्पर्धेमध्ये. स्वरा युवा ग्रुप आयोजित PDDPL सीझन 3 तुषारदादा संखे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. पर्व 3ऱ्या मध्ये बघा 2.3 चेंडू धावा धावफलका 34 एक गडी बाद. मयूर मध्ये 12 चेंडू 28 बॅटिंग करतोय. यावेळी सारख्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील मिस्टर अनिल बाणे परंतु एक धाव वेगाने परिपूर्ण केली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 35 धावा 35 लॉस ऑफ 1 विकेट. येणारे चेंडू असतील अजूनही या इनिंग्स मध्ये तब्बल पाहू शकाल 20 चेंडूचा खेळ बाकी असेल. 20 चेंडू मध्ये 30 धावांची गरज. 9 गडी अजूनही राखून ठेवलेत. RP लॉन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड या डगआउट मध्ये. कृतेश गरज येणं बाकी असेल तदनंतर दीपेश गोलब यतीश पाटील. यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळला कार्पेटला खूप वेगाने फटका खेळला गाडी पण समीर तामोरे चेंडूला फील्ड करतो फेकी करतोय परत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या अजूनही 36 वर जाऊन पोहोचेल. अजूनही बनवायचे आहेत 29. बघा मॅच ऑन आहे. 19 चेंडू मध्ये 29 धावांची गरज आहे. इकडून जर एखाद्या गोलंदाजाने ब्रेक थ्रू दिला सेट बॅटरला जर आउट केला तर कमबॅक करण्याची संधी निलेश फायटर संघाकडे सुद्धा असणार आहे. सामन्यामध्ये कधीही बदल होऊ शकतो. कधीही पलटवार तुम्ही करू शकतात. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख मिडविडला क्लिअर कर चेंडू निघून जाईल सहज सीमारेषा पार लगा तो 6. हा आलाय PDDPL षटकार मयूर मर्दे काय रंगात बॅटिंग करतोय. 70 चेंडूवर टॅगलाईन जी आहे या बॅटरच्या बॅटला सूट करते. लागला रे लागला नक्कीच मैदानाच्या बाहेर लगा तो 6 आणि काय फटकेबाजी अप्रतिम. 14 चेंडू 35 वर पोहोचलाय. 3 चेंडू 3 वर तुषार घर बॅटिंग करतायत. सांघिक धावसंख्या पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 42 धावा. 2 षटकामध्ये 25 धावा खर्च केला. करण अंबेरीने 1 गडी बाद केला. बघा पहिल्या षटकामध्ये 7 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्या. थोडासा महागडा षटक येणारी अजून ही चेंडू असतील 18 मध्ये बनवायचे 23. 7.67 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच RP लॉन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड या संघाला ज्याची संघ मालक आहेत विपुल पाटील सर राहुल पाटील सर आणि कुलदीप सांबरे सर थोडेसे खुश असतील. या सामन्यामध्ये संघाने कमबॅक केलाय. पहिला सामना नक्कीच गमावला होता परंतु आपण सांगतो ना की चुका होणं गरजेचं चुका होऊन तुम्ही शिकणं हे गरजेचं आहे. आपण जर एखादा खेळाडू जर मैदानात हारला तर तो जिंकू शकतो. तर एखादा व्यक्ती मैदानात किंवा जीवनात हरला तो कधीही जिंकू शकत नाहीये. हरल्यानंतर तुम्हाला जिंकण्याचा विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि हा विश्वास दाखवलाय RP लॉन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगडच्या खेळाडूंनी. पण इकडूनही पाहिलं गेलं तर 18 मध्ये 23 ची गरज. गोलंदाज राकेश प्रभू बोली मागवत सज्ज झाला. अनुभवचा भंडार राईटम मीडियम पेस गेंदबाज बोली मागवर सज्ज होईल. गोलंदाज पॅव्हलियन एंड कडून 4थ्या षटकामध्ये आला राकेश प्रभू. स्ट्राईकवर तुषार घरत. हा बॅटल चांगला असणार राकेश विरुद्ध तुषार.
यावेळी सुरेख अप्रतिम चेंडू पाहायला भेटत. टप्पावणे थोडा चेंडू बाहेर काढलाय. विकेट किपर पाहू शकाल यष्टींच्या मागे चेंडूला गॅदर करतायत. बघा बोट फिरवली गेली या चेंडूवर आणि चेंडू आलाय डॉट निर्धाव. 17 चेंडू वजिनी बनवायचे 23. 17 मध्ये 23 ची गरज. बघा जी 6 धावा जे वरती आहेत ना त्याच्यावर नजर ठेवणं गरजेचं आहे. ते 6 धावा कुठं कुठं डिफेंड करावे लागतील. पुढे ससावलाय ऑफ साइडला खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहेत धनंजय दवणे. चेंडूला फेल करतील फेकी करतील. 1 धावांनी समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 4 वर फलंदाजी करतात तुषार घरत आणि 14 चेंडू 35 वर फलंदाजी करतायत मयूर मर्दे. मयूर मर्देने काय इनिंग साकारली आजच्या रात्रीमध्ये. प्रेक्षकांच्या मनाला मोहणारा अशी फटकेबाजी त्यांनी केली आहे. जेही प्रेक्षक मैदानाच्या बाहेर आणि आमच्या लाईव्ह वाहिनीवर सामन्याचा आनंद घेत त्याचं आपण मनापासून स्वागत करूया या स्पर्धेमध्ये. यावेळेस स्लोवर चेंडू व्हेरिएशन पाहायला भेटला. धावगांचा प्रयत्न होता परंतु चेंडू निर्धावाला. डॉट बॉल प्रीतम बारी यष्टीच्या मागे. बघा थोडासा फंबल झालेला परंतु कुठलीही धाव आली नाहीये. 3 चेंडूवर 1 धाव खर्च केली. बघा हा षटक कमबॅक करणारा असू शकतो ते म्हणजेच निलेश फायटर तारापूर या संघासाठी. बघा कुठे ना कुठे कमबॅक करावा लागेल. तर की जेव्हा आपण लांब प्रवासावर जातो तर कुठे कुठे आपण थांबतो परत प्रवास सुरू करतो. तसंच आधी ब्रेक आला तर परंतु तुम्हाला प्रवास चालू ठेवावा लागेल. तुम्हाला मंजिल गाठावी लागेल. तुमच्या लक्ष्याकडे तुम्हाला जावंच लागेल. त्यावेळेस हेलिकॉप्टर खेळला गेला. ऑफिसच्या बाहेर चेंडू होता ऑन साइडला. डीप मध्ये समीर आहेत. चेंडूला फील करते. बघा समीरला थोडासा बिझी ठेवलाय या इनिंग्स मध्ये. प्रत्येक 2 ते 3 चेंडू समीरकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळेस काय सुरेख गोलंदाजी राकेश प्रभू टेनिस क्रिकेटचा पोलाड. यावेळी गोलमार्क सज्ज झाल्यानं प्रतिम गोलंदाजी करते. 5 चेंडू मात्र 2 धावा खर्च केल्या. 3 चेंडू निर्धाव टाकले गेले. हा जर चेंडू निर्धाव आला तर समीकरण बदलेल. कारण की येणारे 13 चेंडू बनवायचे अजूनही 21 धावा विजयासाठी. अप्रतिम गोलंदाजी राकेश प्रभू यांची. यावेळी ऑनसाइडला फटका तसं खेळला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू वर कुणाल चेंडूला फेल करतील. फेकी केली आहे परंतु एक धावने. काय षटक राकेशचा षटक जर आवडला असेल तर नक्की झाला पाहिजे. बघा विकेट्स नाही काढल्या परंतु 3 धावाच खर्च केलेत. कमबॅक करण्याची संधी दिली आहे. येणारे 2 षटक बनवायचे अजूनही 20. 12 चेंडू 20. सामना ऑन झालाय तो म्हणजेच निलेश फायटर या संघासाठी. बघा निलेश फायटर संघ थोडीशी चर्चा करतायत. पाहू शकाल टीम मिटिंग गेली आहे. आपण कुठं ना चर्चा जर कुठं काही ना काही खर्च चर्चा होते. 12 चेंडू 20 ची गरज आमच्या स्क्रीनवर पाहू शकाल. नक्कीच PDTS च्या मैदानामध्ये पालघर डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशनचं मैदान खूप अप्रतिम दर्जेदार आखलं गेलंय. या मैदानामध्ये शार्दूल ठाकूर, सायराज पाटील, सिद्धार्थ राऊत, सिद्धार्थ आकरे, सानिया ही इकडून खेळ मुंबई रणजी ट्रॉफी, मुश्ताक अली ट्रॉफी तसंच शार्दूल ठाकूर भारतीय संघाचा प्रतिनिधी करताना तुझा पाहायला भेटला. हा असा मैदान आहे ऐतिहासिक मैदान. 1997-98 मध्ये या मैदानाची नीव ठेवली गेली. यावेळेस प्रीतम बारी स्वतः गोलंदाज आ रहा है. मागील षटकामध्ये असं मागणं ठरलं तर तो विश्वास स्वतःवर दाखवला. एका षटकात 15 धावा त्यांनी खर्च केल्या. पाहू शकाल अप्रतिम सामना. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. रंगतदार सामना आपण पाहतोय. निलेश फायटर विरुद्ध RP लायन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड या दोन्ही संघांमध्ये. बघा पहिल्या सीझन मध्ये चॅम्पियन संघ आहे RP लायन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड. राहुलजी पाटील, विपुलजी पाटील आणि कुलदीपजी सांबरे यांचा संघ. बघा थोडी चर्चा केली गेली. यावेळेस फार एंड कडून गुमावत सज्ज होतील प्रीतम बारी.
स्ट्राईकवर तुषार 7-5 वर बॅटिंग करतायत. यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडूवर आले. चेंडूला फील्ड करते. चेंडूला फील्ड केलं गेलं. विनीत धानमेर आहेत. एक सिंगल धाव. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 1 पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. 46 धावा धाव. बघा मागील सामन्यामध्ये विनीत धानमेरने डेथ ओव्हर टाकली होती. हॅट्रिक विकेट्स घेतले. त्याला थांबवलं गेलंय. अजूनही इंट्रोड्यूस केला गेला नाहीये. हा कुठे कुठे प्रश्न चिन्ह निर्माण होईल. राकेश बाबूने 1 षटक टाकलाय. त्यांनी मात्र धावा खर्च केला 3. प्रीतम बारी वैयक्तिक दुसरा षटक टाकतायत. स्लोवर चेंडू फटका सुरेख लगातो 6. हा आलाय षटकार. PDTPL सिक्सर किंग मयूर मर्देच्या बॅट मधून षटकार. चेंडू होता त्यावर प्रहार केला गेला. अप्रतिम फटका सजवला गेला. मयूर मर्दे थोडासा टेन्स मध्ये आहेत प्रीतम बारे, कारण की कुठे चेंडू टाकावं मयूर मर्देला हा प्रश्न निर्माण झालाय बॅटर लाईन मध्ये. औषका थोडासा अटॅकिंग फील्ड लावण्याचा प्रयत्न केला जाईल. सिनी मिडॉनला पण पाहू शकाल वरती खेळून ठेवला गेला राकेश प्रभू. ही स्ट्रॅटेजी आहे. बघा पंच थोडसा चर्चा करतायत. जर सावली तुमच्या विकेट्सवर आली, शॅडो विकेट्सवर येता कामाने पंच ते दर्शवतायत. बघा खूप सारे नियम आहेत आणि इंटरनॅशनल नियमाच्या अनुषंगाने स्पर्धा पाहतोय. प्रत्येक BCCI नियम या स्पर्धेला लागू आहे. राकेश प्रभू पाहू शकाल वरती ठेवले गेले. यावेळेस ऑफसाईडला फटका खेळला गेला. सिंगल धाव. ब्लॉक मध्ये चेंडू एक धाव वेगाने दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल आणि पाहू शकाल बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. काय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आली दोन्ही बॅटरची. आणि मयूर मर्दे आणि तुषार घरत बघा दोन्ही खूप वेगाने धावतात. आणि आपण पाहिला पालघर तालुक्यामध्ये पवनसुत नवली संघ असा होता ज्यामध्ये जास्तीत जास्त धावा त्यांनी धावून काढल्यात. षटकार चौकार ते मॅच नाही जिंकायचे, बस सिंगल डबल घेऊन ते खूप सामने जिंकले. तुषार घरत, प्रणय घरत, ब्रिजेश घरत, करण मोरे, तुषार मोरे असे खेळाडू पाहायला भेटले. आणि मयूर मध्ये सुद्धा खूप वेगवान खेळाडू आहे, ऍक्टिव्ह खेळाडू आहे. सन्माननीय आदरणीय हेमंतजी मर्दे यांच्या सुपुत्र पाहू शकाल 70 कॅमेरा चंद्रावर सुद्धा गेलाय. आपण पाहू शकाल अप्रतिम कॅमेरा वर्क आहे. चेंडू 44 वर धावसंख्या पाहायला भेटते आपल्याला. यावेळेस ऑफसाईडला फटका सुरेख खेळलाय. टिपलॉंग ऑफला खेळाडू आहे. चेंडूवर येईल. एकदा परिपूर्ण तुषार पुढे सरसावला धाव घ्यायचा प्रयत्न करतायत, परंतु एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या पाहू शकाल 55 धावा. अनिल तुपे साहेब सुद्धा आगमन झालं. दादा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पॅराडाईज संघाचे एक महत्वपूर्ण घटक दादा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. मग 8 चेंडू आणि बनवायचे 10. 8 चेंडू 10 सामना कुठे जाईल पहा. आपण पाहतो स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स PDTPL सीझन 3. एका बाजूला निलेश फायटर तर एका बाजूला RP लॉयन्स PK कंस्ट्रक्शन. त्यावेळेस ऑप्शनला टॅप केला गेला. एक सिंगल धाव वेगाने डीप मध्ये खेळाडू समीर तामोरे आहे. परत एकेरी धावाने समाधान लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा जमा केल्या गेल्या पहिल्या 5 चेंडू मागे. येणारे 7 मध्ये बनवायचे 9. 7 चेंडू 9 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. RP लॉयन्स PK कंस्ट्रक्शन या संघाला त्याचबरोबर डिफेंड करावे लागतील. निलेश पाटील या संघाला या धावा. प्रीतम बारी फार एंड कडून सज्ज होईल. मयूर मर्दे 19-25 वर बॅटिंग करतोय. त्यावेळेस ऑप्शनला फटका खेळला. बॅटची बाहेरची नक्की लगावी. अनिल बाणे चेंडूला फेल करतो. फेकी करेल परंतु थांबवलं स्वतःला. एक धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 57 धावा दाफलकावर. येणारे 6 चेंडू 8 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बघा 6 मध्ये 8 20 चेंडू 46 वर फलंदाजी करतोय मयूर मर्दे. 6 मध्ये 8 आपल्या स्क्रीनवर पाहू शकाल. हा इक्वेशन आलाय. एका षटकामध्ये 8 धावांची गरज.
आमच्या स्क्रीनवर आदरणीय सन्मान्य बिपिनजी पाटील यांना आपण पाहू शकाल, ज्यांनी अप्रतिम दिशा बदलली या मैदानाची. बिपिन सर आपण पाहू शकाल रात्रीच्या 10 वाजता सामन्याचा आनंद घेतात आणि क्रिकेट टेनिसहून जास्त लेदर क्रिकेटवर त्यांचा स्कोप असतो आणि आपल्या विभागामध्ये आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये किती चांगले खेळाडू ते घडवतात त्याच्यावर त्यांचा लक्ष असतो. आत्ताच्याच घडीमध्ये मागील 1 महिना पहिले आपण पाहिलं रवीजी यादव यांचा सुपुत्र प्रतीक यादव अंडर-19 मुंबई MCA मुंबई क्रिकेट असोसिएशनचा कॅप्टन झाला. यांच्या नेतृत्वाखाली तो तयार झाला. याच मैदानामध्ये तो खेळतोय. खूप खूप धन्यवाद सर, आपण चांगल्या खेळाडूला सराव देताना तयार करताना पाहू शकाल. PDSच्या मैदानामध्ये मुलींसाठी फ्री कोचिंग आहे बिपिन सरांच्या नेतृत्वाखाली. बघा आपण मागील सामन्याचा चॅम्पियन गोलंदाज म्हणावा लागेल ज्याने हॅट्रिक विकेट पहिली साधली या स्पर्धेमध्ये विनीत धानमेर गोलीमार्ग पॅव्हिलियन एन कडून 6 मध्ये 8 डिफेंड करायचे आहेत. मयूर मध्ये बॅटिंग करतोय सध्या पाहू शकाल. बघा 20 चेंडू 46 वर फलंदाजी करतो मयूर मर्दे आणि तुषार घरत पाहू शकाल 9 चेंडू 7 वर फलंदाजी करतात. इकडे अर्धशतक झळकवण्याचा मान येईल का, दुसरा फलंदाज बनेल का हा प्रश्न निर्माण झालाय. कालच्या रात्रीमध्ये 17 चेंडू 52 धावांची खेळी साकारली ते म्हणजेच प्रशांत घरत या बॅटरने पालघर स्पोर्ट्स क्लबचा संघनायक क्वालिफाय झाला संघ. यावेळेस ऑन साइडला फेकून दिलाय लगा तो 6 आणि अर्धशतक पूर्ण झालंय. 21 चेंडू 52 धावा. कॅमेरामॅन फोकस करू. हा क्षणचित्र 70-70 आणि 20 नेटवर आपण जेव्हा कॅचअप करतोय. 21 चेंडू 52 धावा, 4 षटकार 4 चौकार ठोकले गेले. मयूर मर्दे काय फलंदाजी केली आहे. टाळ्या झाला पाहिजे. मयूरची बॅटिंग जर आवडली प्रेक्षकांना टाळ्या वाजवा. अर्धशतक झळकावणार दुसरा फलंदाज PDTPL सीझन 3 मध्ये मयूर मर्दे. यावेळी 2 धावांची गरज. बाग फुटला. वीरेंद्र सहवागची आठवण करून देणारा खेळ खल्लास. हा सामना विजय झालाय. RP लॉयन्स PK कंस्ट्रक्शन विक्रमगड. आणि दोन्ही संघाने हस्त दोन करून जायचंय. चला टॉस साठी लगेच या. जलील शेख सर टॉस साठी यायचा आणि विनंतीशील RP लॉयन्स PK कंस्ट्रक्शन संघानायक लगेच टॉस साठी या. निकित पागधरे कुठे असतील. अचिव्हर स्पोर्ट्सचे ऑनर निकितजी पागधरे त्यांनी यायचं प्लीज लगेच. निकितजी पागधरे सर. यश फडकर कुठे असतील मला संपर्क साधा. यश फडकर प्लीज.
आशिषजी परब यांच्याकडून. तर मयूर बर्दे या, हा मॅन ऑफ द मॅच आहेत. आपण मॅन ऑफ द मॅच देतोय